आता बघा, मेझोलिथिक एज मध्यपाषाण काळामध्ये बागोर साईट राजस्थानमध्ये येते. राज्यसभा प्री 22ला विचारले. त्याच्यासह प्री 2017चा प्रश्न आहे. हडप्पा दयाराम सहानी आणि मोहेंजोदडो राखलदास बॅनर्जी. आता हे लक्षात कसं ठेवायचं? हडप्पा हे छोटं नाव आहे, दयारामसुद्धा छोटं नाव आहे, मोहेंजोदडो मोठं नाव आहे, म्हणून राखलदाससुद्धा मोठं नाव आहे. 2 प्रश्न विचारले आहेत राज्यसेवा प्री 22 आणि राज्यसेवा प्री 17ला. आयोगाने विचारलेला आहे महाजनपद आणि त्यांचा असलेला राजा, ठीक आहे, किंवा शासक कोणावरती एक राज्यसेवा प्री 2022ला प्रश्न विचारलेला आहे. गझनी यांच्या दरबारी होते अल्बिगनी आणि त्यांचं लिटरेचर कोणतं होतं? तहकीक-ए-हिंद, ठीक. हा प्रश्न राज्यसेवा प्री 2024ला विचारलेला आहे. अब्दुल रझाक हा कोणत्याच्या काळामध्ये आलेला होता? त्याचा आन्सर होतं देवराया 2, ठीक आहे. पुढच्या भागाकडे जातो, ते म्हणजे शेवटच्या 15 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सिरीज MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. आपण 40 टॉपिक सिरीज पाहत आहोत आणि आत्तापर्यंत आपण 4 विषय पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण सायन्स, त्याच्यानंतर पॉलिटी, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर जिओग्राफी पाहिलेलं आहे. सायन्सचे आपण 3 व्हिडिओज पाहिलेले आहेत. पॉलिटीचा एक, इकॉनॉमिक्सचा एक आणि जिओग्राफीचा एक. या सर्व व्हिडिओजमध्ये आपण आयोगाने विचारलेले सगळ्यात महत्त्वाचे PYQs, मोस्ट रिपीटेड टॉपिक्स आणि जे टॉपिक्स दरवर्षी विचारले जातात असे टॉपिक्स पाहिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्री विषयाला सुरुवात करणार आहोत. हिस्ट्रीचे एकूण 3 प्रकार पडतात, 3 भाग पडतात, त्याच्यामध्ये एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न, म्हणजेच प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास. आपण जनरली अभ्यास करताना सगळ्यात जास्त फोकस आपला मॉडर्न हिस्ट्रीवरती असतो. मॉडर्न हिस्ट्रीचे मार्क्स देखील येतात, परंतु राज्यसेवा पूर्वमध्ये जर पाहिलं तर जसं मॉडर्नला वेटेज आहे त्याचबरोबरीने एन्शियंट आणि मेडिवलला देखील वेटेज आहे, ठीक आहे. एन्शियंट मेडिवल हे सोपे टॉपिक्स आहेत, परंतु किचकट असल्यामुळे किंवा मग त्याचे इझिली मार्केटमध्ये सोर्सेस अवेलेबल नसल्यामुळे आपण ते टॉपिक्स करत नाही किंवा दुर्लक्षित करतो. आणि याच एन्शियंट मेडिवल सारख्या छोट्या मोठ्या टॉपिक्समुळे आपले 2-3 मार्कांनी किंवा पॉईंटमध्ये रिझल्ट जातात, ठीक आहे. तर हे एन्शियंट अँड मेडिवल करणं देखील तितकंच मॉडर्न इतकंच महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये माझा मेन फोकस हा एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्रीवरती असणार आहे आणि त्याचबरोबर मॉडर्नचे सुद्धा आपण 3 ते 4 टॉपिक्स घेतलेले आहेत. तर ते व्हिडिओमध्ये आपण पुढं पाहूया. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी राज्यसेवा पूर्व 2025साठी हिस्ट्रीसाठी एक चेकलिस्ट काय असणार, तुम्हाला शेवटच्या 15 दिवसात एक कशाप्रकारे रिव्हिजन करायचं आहे, ठीक आहे. ज्यांचा अभ्यास पहिलेपासून आहे, पूर्ण आहे, त्यांचा एक प्लॅन रेडी असतो, त्यांनी त्याप्रकारे रिव्हिजन चालू द्या. परंतु ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, शेवटी काय वाचायचे काय नाही ते लक्षात येत नाही आहे, किंवा मग आपण काय करतो, सगळ्याच गोष्टी वाचण्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या राहून जातात शेवटी किंवा इफेक्टिव्ह रिव्हिजन होत नाही. म्हणून ॲटलिस्ट कोणत्या गोष्टींचं मिनिमम रिव्हिजन झालं पाहिजे, चेकलिस्ट काय असायला पाहिजे हे मी सांगणार आहे, ठीक आहे, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये मी राज्यसेवा पूर्वसाठी एक 15 दिवसाची शेवटची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आजपासून जे 15 दिवस उरलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्या विषयाला किती वेळ द्यायला पाहिजे. आता दिवाळीचे दिवस झाले, सणासुदीचे दिवस झालेत, परंतु अभ्यासही आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आता शेवटचे 15 दिवस राहिलेले आहेत, ह्या 15 दिवसांमध्ये पूर्ण झोकून द्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्याबरोबर जो पेपर 1 आहे त्याची पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि पेपर 2 आहे त्याची पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी म्हणजे CSATची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते देखील मी व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, सुरुवात करूया आपण एन्शियंट हिस्ट्रीपासून. एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपण सुरुवात पहिल्यांदा साईट्स किंवा स्थळं पाहूया, ठीक आहे. त्याच्यामध्ये राज्यसेवा प्री 22ला प्रश्न विचारलेला आहे की मेझोलिथिक साईट्स ह्याच्यापैकी कोणत्या आहेत, आणि त्याच्याचबरोबर एक राज्यसेवा प्री 18ला चालकोलिथिक म्हणजेच ताम्रपाषाण युगातल्या साईट्स विचारल्या. आता हे तुम्हाला पाहताना काही मराठीत आणि इंग्लिशमध्ये दिसत असेल, त्याच्यासाठी मी 3 सोर्सेस वापरलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ल्युसेंट, त्याच्यानंतर आपलं 11वीचं नवीन स्टेट बोर्डचं पुस्तक ज्याच्यामध्ये प्राचीन इतिहास दिलेला आहे, आणि त्याच्याचबरोबर आपलं तामिळनाडू बोर्डचं एक त्यांचं हिस्ट्रीचं बुक, एन्शियंट हिस्ट्रीचं बुक. त्याच्यामुळे ज्या सोर्समधून जसं आहे तसं मी घेतलेलं आहे. इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे ते ल्युसेंट किंवा त्या ह्याच्यातून तामिळनाडू बोर्डच्या बुकमधून घेतलेलं आहे, आणि मराठी म्हणजे आपलं स्टेट बोर्डमधून घेतलेलं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे केलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा स्टोन एजला आपण पाषाण काळ म्हणतो. त्याच्यामध्ये 3 विभाग पडतात: पॅलिओलिथिक एज, पुरापाषाण काळ, मेझोलिथिक एज, मध्यपाषाण काळ, आणि न्यूलिथिक एज म्हणजेच नवपाषाण काळ, ठीक आहे. पॅलिओलिथिक एज किंवा पुरापाषाण काळामध्ये बघा कोणत्या कोणत्या साईट्स आपल्याला आढळून येतात. सोन व्हॅली जी पंजाबमध्ये आहे, पोतवार प्लॅट्यू, आता हे दोन्ही ठिकाणं नॉर्थ वेस्ट रिजनमध्ये आहे, ठीक आहे.
वायव्य भागामध्ये. त्याच्यानंतर भीमबेटका मध्य प्रदेशमध्ये आपल्याला आढळतं. शिवालिक रेंजच्या त्या भागामध्ये काही पॅलिओलिथिक साईट्स आढळतात. त्याच्यानंतर पहलगाम, जे आता पहलगामचा अटॅक झाला तर तो भाग सगळा पॅलिओलिथिक एज पुरापाषाण काळातला आहे. त्याच्यानंतर दिद्वाना राजस्थानमधला प्रदेश, बेलन व्हॅली, त्याच्यानंतर आदमगड मध्य प्रदेशमधला भाग. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या साईट्स तर तुम्हाला पाठ करायचे आहेत कारण मी मोस्ट रिपीटेड घेतो आहे. ह्याच्याचबरोबर पॅलिओलिथिक एजमधले काही डिस्क्रिप्शनसुद्धा आहे त्याचं, म्हणजे एक 4 ते 5 पॉईंट असतील तुम्हाला बुकमध्ये भेटून जातील की समजा ह्या ह्याच्यात फक्त दगडाचे हत्यार वापरायचे किंवा अशा प्रकारे काही शिकार करून खाल्ल्या जायचं. तर हे असे पॉईंट्स काही महत्त्वाचे असतात, एक्झाममध्ये स्टेटमेंट देऊ शकतात आणि हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वर्णन आहे असं प्रश्न येऊ शकतो. म्हणून ते सुद्धा तुम्ही पॉईंट्स ॲड करा. पण मी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत ते गोष्टी मी घेत आहे. ठीक आहे. आता बघा, मेझोलिथिक एज मध्यपाषाण काळामध्ये बागोर साईट राजस्थानमध्ये येते, राज्याच्या 22ला विचारले. त्याच्यानंतर लालगंज जी गुजरातमध्ये येते. त्याच्यानंतर संगनकल्लू कर्नाटकामध्ये येते. त्याच्यानंतर मयूरभंज जे ओडिसामध्ये येते. त्याच्यानंतर आदमगड मध्य प्रदेशमधला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले साईट्स बघा, पाटण, हातखंबा, इनामगाव, नेवासा, पाचाड आणि नांदेड. ठीक आहे. तर काही काही साईट्स तुम्हाला दिसतील कॉमन. आता इथं सुद्धा आदमगड आहे आणि इथं सुद्धा आदमगड आहे, म्हणजे दोन्ही प्रकारचे इथं इव्हिडन्सेस भेटलेले आहेत दोन्ही काळातले. म्हणून शक्यतो जे कॉमन आहेत त्याच्यावरती विचारित नाही, जे स्पेसिफिक आहेत जसं बागोर विचारलेलं आहे, स्पेसिफिक आहे, मेझोलिथिक साईट आहे किंवा इकडच्या तिन्हीमधले असतील ते स्पेसिफिक ॲटलिस्ट तुम्हाला पाठ पाहिजेत. कॉमन त्याच्याबद्दल जास्त चिंता करण्याचं कारण नाही. त्याच्यानंतर न्यूलिथिक एज नवपाषाण काळ. आता इथं बघा कोणत्या साईडचं आहेत. मेहरगड कुठे आहे ते बलुचिस्तान जो पाकिस्तानमधला भाग आहे. त्याच्यानंतर बुरजाहोम जम्मू काश्मीरमधला भाग आहे. त्याच्यानंतर चिरान बिहारमधला आहे. त्याच्यानंतर तक्कलकोटा, हल्लूर, संगनकल्लू, मस्की, कोडेकल हे सगळे कर्नाटकमधले आहेत. त्याच्यानंतर नागार्जुनकोंडा, ब्रह्मगिरी, टिकलीहाल, उत्नूर हे सगळे कुठले आहेत, आंध्र प्रदेशमधले आहेत. त्याच्यानंतर पियमपल्ली किंवा पय्यमपल्लीसुद्धा म्हणतात तामिळनाडू आणि बेलन व्हॅली उत्तर प्रदेश. बघा आता इथंसुद्धा बेलन व्हॅली होतं आणि इथंसुद्धा बेलन व्हॅली आलेले, कारण त्याच ठिकाणी पॅलिओलिथिकचे सुद्धा काही इव्हिडन्सेस आढळलेले आहेत आणि न्यूलिथिकचे सुद्धा इव्हिडन्सेस आढळले. ठीक आहे. अशा प्रकारे स्टोन एज आपलं झालेलं आहे. आता बघू चॅल्कोलिथिक एज म्हणजे ताम्रपाषाण युग. ठीक आहे. ताम्रपाषाण युगामधल्या संस्कृती बघा, बनास, आहाड संस्कृती जे राजस्थान भागामध्ये आपल्याला आढळतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधले सालवदा म्हणजे त्याला साबळदासुद्धा म्हणतात काही वेळेस, दायमादाबाद, त्याच्यानंतर जॉर्वे, नेवासे, नाशिक, चांदोली, सोनगाव, इनामगाव, प्रकाशे हे सर्व महाराष्ट्रातले. मध्य प्रदेशमधले बघा ऐरन, कायथा, माळवा. त्याच्यानंतर बलुचिस्तानमधले कुल्ली एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमधलं नागार्जुनकोंडा, तामिळनाडूमधलं आदिचेचनरूर आणि गुजरातमधलं प्रभास संस्कृती आणि रंगपूर हे ठिकाण. ठीक आहे. ह्याच्याबरोबर आणखीनही साईट्स आहेत बुकमध्ये खूप साऱ्या आढळतात, परंतु महत्त्वाच्या ज्या नेहमी चर्चेत असतात काही उत्खननामुळे किंवा काय त्याच्यामुळे मी आणलेले आहेत. तुम्हाला ॲड करायचे असतील तर तुम्ही इथं ॲड करू शकता खाली. ठीक आहे. हा राज्यसेवा 2018चा प्रश्न होता. पुढे जाऊया. आता बघा आपण हडप्पन सिव्हिलायझेशनमधल्या पण काही महत्त्वाच्या साईट्स आहेत ज्या आयोगाने विचारलेल्या आहेत. ठीक आहे. हा स्टेट बोर्डमधला एक सुंदर मॅप आहे. ह्या मॅपवरती बघा सगळ्या साईट्स जवळपास त्यांनी दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो बघा, राज्यसेवा 2017चा प्रश्न आहे. हडप्पा दयाराम सहानी आणि मोहेंजोदडो राखलदास बॅनर्जी. आता हे लक्षात कसं ठेवायचं, हडप्पा हे छोटं नाव आहे, दयारामसुद्धा छोटं नाव आहे, मोहेंजोदडो मोठं नाव आहे, म्हणून राखलदाससुद्धा मोठं नाव आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवताना असं वाचताना आपण छोट्या मोठ्या ट्रिक्स आपल्यास तयार करायच्या जेणेकरून ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात राहतात. हे जोड्या गावामध्ये विचारलेलं होतं. ठीक आहे. आता बघा साईट्स आपण पाहूया हडप्पा संस्कृतीमधल्या. पहिल्यांदा ज्या बॉर्डरच्या साईट्स आहेत ते बघू, म्हणजे एकदम पूर्वेकडील पश्चिमेकडील. ठीक आहे. तर सगळ्यात पूर्वेकडील साईट आहे अलमगीरपूर, सगळ्यात पश्चिमेकडील आहे सुतकाजंडोर, सगळ्यात उत्तरेकडची आहे शोरतुगाय. आता ही हडप्पा संस्कृती एवढी पूर्ण हडप्पा संस्कृतीतलं मधलं सगळ्यात उत्तरेचं आहे शोरतुगाय, परंतु भारताची तर बॉर्डर ही आहे, म्हणून भारतातलं सगळ्यात उत्तरेतलं कोणतं आहे तर मंडा. त्याच्यानंतर सगळ्यात साऊथचं दायमाबाद जे आपल्या महाराष्ट्रात आढळतं. ठीक आहे. गोदावरी नदीकाठी आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे, नदी आणि नदीकाठी असलेल्या साईट्स बघा. सगळ्यात पहिल्यांदा रावी नदी बघा, रावी नदीवरती हडप्पा दिसून येतं आपल्याला. त्याच्यानंतर ही जी सतलज येते, सतलजवरती रुपळ दिसते. त्याच्यानंतर ही सिंधू नदी जशी पुढं जाते तसंच मोहेंजोदडो. आता हा सिक्वेन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो नॉर्थ टू साऊथ, मोहेंजोदडो, गोडदेजी, चन्नूदडो, आमरी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण सिक्वेन्स तुम्हाला विचारला शकतो ईस्ट टू वेस्ट, नॉर्थ टू साऊथ किंवा वेस्ट टू ईस्ट, कशाही प्रकारे सिक्वेन्स विचारला शकतो.
फक्त हे नोटबुकवरती काय करायचं, असा एक इंडियाचा मॅप काढायचा आणि सहज एक प्लॉट करून बघा. 1-2 वेळेस तुम्ही केलं की तुम्हाला एक जस्ट आयडिया येऊन जाईल की कोणत्या साईडला आहे. सगळ्यात आधी हे 4-5 तर नक्की पाठ असले पाहिजे आपले, ठीक आहे. हे नाव घेतलं की तुम्हाला कळायला पाहिजे की हे कुठं आहेत. त्याच्यानंतर इथं एक महत्त्वाचं आहे लोथल, ज्याला आपण पोर्ट सिटीसुद्धा म्हणतो, ठीक आहे. हे भोगाव नदीवरती आहे. आणि त्याच्यानंतर हडप्पामध्ये सगळ्यात लार्जेस्ट साईट म्हणजे राखीगढी, ठीक आहे. तर ह्या साईट्स तुम्हाला काय करायचं आहे, नोटबुकमध्ये लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा समजा तुम्ही हडप्पा लिहिला, ठीक आहे. हडप्पा कोणत्या नदीकाठी आहे. आता हे तुम्हाला बुक्समध्ये भेटून जाते, स्टेट बोर्ड किंवा लुसेंट किंवा जे काही मार्केटमधले अवेलेबल आहे सगळ्या पुस्तकांमध्ये आहे. आता हडप्पाचे फीचर्स लिहायचे, 1 9 ते 10 ओळीमध्ये हडप्पा तुम्ही असं फीचर्स लिहून ठेवायचे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला तिच्यातलं कोणताही स्टेटमेंट आलं तर ते तुम्हाला आलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं म्हणजे त्याचा शोध कोणी लावला, जसं दयाराम साहनी. कोणत्या नदीमध्ये आढळतं ते म्हणजे रावी, ठीक आहे. त्याचे काही फीचर्स असतील स्पेसिफिक, जसं आपण म्हणतो हडप्पा मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला भेटलेल्या आहेत, ठीक आहे. बियर्ड प्रिस्ट असेल, डान्सिंग गर्ल असेल किंवा वेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला टेराकोटा फिगराईन म्हणजे खेळभांडी वगैरे भेटलेली आहे, ठीक आहे. तर हे सगळे पॉईंट्स तुम्ही असे नोटबुकमध्ये लिहून काढा. म्हणजे 1-2-3 पेजचीच नोट्स तयार होईल, परंतु एक क्वेश्चन तुमचा फिक्स होऊन जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आता एन्शियंट हिस्ट्रीमधला महाजनपद हा भाग पाहूया, ठीक आहे. महाजनपदे महत्त्वाची आहेत. आयोगाने आतापर्यंत 2 प्रश्न विचारले आहेत, राज्यसेवा प्री 22 आणि राज्यसेवा प्री 17ला. तर आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाने विचारलेलं आहे महाजनपद आणि त्यांचा असलेला राजा, ठीक आहे, किंवा शासक कोण होता. तर आपण इथं या मॅपमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचे सगळे 16 महाजनपदं दिलेली आहेत. त्याच्यानंतर ह्या साईडला हे स्टेट बोर्डचे दोन्ही स्क्रीनशॉट्स आहेत. आता इथे महाजनपद, त्याची राजधानी आणि मी त्याचा राजा कोण होता हे सुद्धा ॲड केलेलं आहे, काही महत्त्वाचे राजे आणलेले आहेत. आता तुम्ही पाहाल 2 प्रश्न आहेत, परंतु ह्याच्यामध्ये रिपीटसुद्धा झालेले आहेत. आता इथं पाहिलं तर 2, 4, 8 राज्यसेवा प्री 17मध्ये 2, 4, 8, 11, 14 नंबरचे हे विचारलेले होते. तोच प्रश्न 2022ला जर पाहितला तर 2, 4, 8 हे डबल विचारले, ठीक आहे. म्हणून काही स्पेसिफिक करायचे पण ते पाठ करून टाकायचे, म्हणजे कशाही प्रकारचे जोड्या लावायचा प्रश्न आला काही आला तरी 1-2 वरून तरी तुमचा आन्सर येऊन जातं. बघा 16 महाजनपदे आपण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे ठिकाणं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रापासून सुरुवात करू. कोणतं आहे महाराष्ट्रात? अश्मक नावाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 4 जण बघा, हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. ह्याच्यामध्ये विचारलं तर पूर्वेकडचं कोण आहे, साऊथकडचं कोण आहे, वेस्टकडचं कोण आहे, नॉर्थकडचं कोण आहे. तर पूर्वेकडे अंग, साऊथला मगध, त्याच्यानंतर वेस्टला काशी आणि नॉर्थला वृज्जी, ठीक आहे. हे एवढं आहे तुम्ही पाठ केलं की हे ऑटोमॅटिक आहे, इकडून इकडे जायचं आणि इथून इकडे जायचं. तर बघा काशीनंतर वत्स, चेदी, अवंती, ठीक आहे. त्याच्यानंतर वृज्जीच्या डोक्यावर मल्ल. त्याच्यानंतर आता इथे कुरु सगळ्यात वरती आहे. त्याच्यानंतर दिल्ली, मत्स्य, शूरसेन आणि इकडे पांचाल, कौशल, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर गांधार येतं आणि सगळ्यात नॉर्थ ईस्ट साईडला कोणतं आहे तर कंबोज हे दिसून येतं, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे 16 महाजनपदं. ॲटलिस्ट याचं सिक्वेन्स तर तुम्हाला असं विचारणार नाही पूर्वेकडून पश्चिमेकडे, परंतु तरी आपण रिस्क न घेता, कारण ह्याच्यावरती म्हणजे आयोगाचा आवडता टॉपिक असल्यामुळे हे आपण ॲटलिस्ट एवढं पाठ तरी करू शकतो की साऊथचं अश्मक आहे, नॉर्थचं कंबोज आहे, ईस्टला अंग आहे, त्याच्यानंतर कुरु कुठं आहेत, मल्ल कुठं आहे हे तुम्हाला आठवलं पाहिजे, किंवा हा सिक्वेन्स तुम्ही ॲटलिस्ट मधला पाठ करून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर गांधार म्हटलं तरी आठवलं पाहिजे कुठं आहे. तर हे महत्त्वाचं आहे, मॅप रीडिंग व्यवस्थित करा. आता बघा ह्यांची आपण राजधानी पाहूया आणि राजे पाहूया. तर काशीचं वाराणसी राजधानी आहे आणि अश्वसेन तिथला राजा होता. कौशलची राजधानी श्रावस्ती, प्रसेनजित तिथला शासक होता. त्याच्यानंतर अंग, चंपा राजधानी होती, दशरथ राजा होता. त्याच्यानंतर मगधची गिरिव्रज, राजगृह या राजधान्या राहिलेल्या आहेत आणि बिंबिसार किंवा अनेक पुढं राजे आहेत. त्याच्यानंतर वृज्जी किंवा वज्जी म्हणायचे राजधानी वैशाली. त्याच्यानंतर मल्ल, मालव, कुशीनगर, ठीक आहे, त्याच्या राजधानी आहेत. त्याच्यानंतर चेदीमध्ये बघा शुक्तिमती किंवा सोत्तिवती, ठीक आहे, आणि राजा होता शिशुपाल. त्याच्यानंतर वंश किंवा वत्स राजधानी होती कौशंबी, ठीक आहे. तर ह्याच्यावरून एक छोटीशी ट्रिक म्हणजे आमच्या सिनियरकडून कळालेली. वत्स आपण समजा पंक्तीला जेवायला बसलेलो आहे, आपण काय म्हणतो, ए वत्सा कोशिंबीर वाढ, म्हणजे वत्स कौशंबी. हे असं छोटे मोठे ट्रिक्स तयार करा, म्हणजे एक जरी तुम्हाला लागलं तर बाकीचं एलिमिनेशन किंवा मग ऑप्शनवरून जाता येतं. तर वत्स, कौशंबी, कोणता राजा होता, उदयन, ठीक आहे. तर कुरु बघा, कुरु इंद्रप्रस्थ
आता हे तर आपल्याला शक्यतो माहीत असतं, इंद्रप्रस्थ वगैरे कुरु हे ठिकाणं. त्याच्यानंतर उत्तर पांचाल अहिच्छत्र आणि दक्षिण पांचाल कामपिल्ले या 2 राज्य होत्या, राजधान्या होत्या पांचाल या राज्यासाठी. आता बघा मत्स्य विराटनगर. आता हे ट्रिकनं कसं लक्षात ठेवू शकता, विराट कोहली कसा आहे, एकदम फास्ट आहे का नाही, माशासारखा फास्ट आहे तो, म्हणून मत्स्य म्हणलं की विराट नगर असं आठवलं पाहिजे. वत्स म्हणलं की कोशिंबीरवाड म्हणलं पाहिजे. ठीक आहे. शूरसेन मथुरा. त्याच्यानंतर अश्मक किंवा अस्सक राजधानी होती पोटली किंवा पोतन किंवा पोधन. त्याच्यानंतर अवंतीची बघा उज्जैनी आणि महेशमती. ठीक आहे. याचा राजा होता प्रद्योत नावाचा. त्याच्यानंतर गांधारची राजधानी तक्षशिला आणि कंबोजची राजधानी राजपूर. ठीक आहे. अशा प्रकारे हे 16 महाजनपदे, त्यांच्या राजधान्या आणि महत्त्वाचे राजे आपण पाहिलेले आहेत. व्यवस्थित पाठ करा, वाटल्यास एकदा वहीमध्ये लिहून काढा किंवा हे झेरॉक्स जरी काढलं तुम्ही तर हे सारखं याला पहा, म्हणजे हे पाठवून जाईल. त्याच्यानंतर पुढे जाऊया. एन्शियंट हिस्ट्रीमधला पुढचा भाग बघायचा आपल्याला, लिटरेचर किंवा साहित्य. असे काही आपले महत्त्वाचे साहित्यिक होऊन गेलेले आहेत, त्या काळातले स्कॉलर्स होऊन गेलेले ज्यांनी काही साहित्य लिहून ठेवलेलं आहे. ह्याच्यावरती सुद्धा एक प्रश्न विचारता. आता रिसेंटली राज्यसेवा प्री 2024मध्ये हर्षवर्धन राजांनी कोणतं साहित्य लिहिलेलं आहे असं विचारलं होतं. 4 ऑप्शन होते आणि त्याच्यामध्ये हर्षचरित एक ऑप्शन होता. हर्षचरित कोणा लिहिलेलं आहे, बाणभट्टाने लिहिलेलं आहे, तिथून ते एलिमिनेट होत होतं. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे ही लिस्ट ॲटलिस्ट पाठ करा. असे तुम्हाला बुक्समध्ये भरपूर भेटतील, एक जवळपास 20 ते 25 स्कॉलर आहेत, तर ते तुम्ही एका ठिकाणी काढा आणि पाठ करा. त्याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे मी 11 आणलेले आहेत, पण तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की ॲड करा ते. त्याच्यानंतर पहिले बघा अश्वघोषने काय लिहिले आहे, बुद्धचरित. त्याच्यानंतर कालिदासांचं आहे शाकुंतल, मेघदूत, ऋतुसंहार. अजून भरपूर आहे. सगळ्यात म्हणजे मला तरी जास्त प्रमाणात आढळलेले कालिदास आहेत, ज्यांचं खूप सारं लिटरेचर अवेलेबल आहे. ठीक आहे. बाणभट्ट बघा, बाणभट्टांनी हर्षचरित लिहिलेलं आहे. राज्यसेवा 2024चा प्रश्न. विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र लिहिलेलं आहे. पाणिनी यांनी अष्टाध्यायी लिहिलेलं आहे. ठीक आहे. पतंजलींनी महाभाष्यम लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर चरक संहिता लिहिली. आता हे चरक, सुश्रुत आणि वाघभट्ट हे यांना फिजिशियन ट्रायो म्हणतात, हे डॉक्टर्स होते. चरक संहिता लिहिलेलं आहे. सुश्रुत संहिता लिहिलेलं आहे. वाघभट्ट अष्टांग संग्रह लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विशाखा दत्त महत्त्वाचं आहे. मुद्रा राक्षस हे नाटक कोण लिहिलं आहे, विशाखा दत्त यांनी. त्याच्यानंतर एक ट्रॅव्हलर होता बघा, हुनसांग, खूप ठिकाणी आढळतो हा, वेगळ्या राज्यांच्या वेळेस आलेला आहे, तो मी मेन्शन केलेला आहे पुढे चालून बघा. आता ह्युनसॅंग यानं सियुकी नावाचं ग्रंथ लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर हे व्यवस्थित लिस्ट पाठ करा. पुढे जाऊया. आता बघा राज्यसेवा पूर्व 2025साठी सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला एक चेकलिस्ट काय असायला पाहिजे एन्शियंट हिस्ट्रीची. ठीक आहे. ज्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे एन्शियंट हिस्ट्री डिटेलमध्ये व्यवस्थित वाचलेलं आहे 1-2 सोर्समधून, त्यांच्यासाठी नाही, परंतु एक बिगिनर्स जे आहेत किंवा फर्स्ट अटेम्प्ट करणारे जे आहेत किंवा शेवटच्या 15 दिवसांमध्ये काय रिव्हिजन केलं पाहिजे त्याच्यासाठी मी एक लिस्ट बनवलेली आहे. ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून रिवाईज केल्या पाहिजे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवातीला पाहिलेले वेगळे जे युग आहेत, पुराण, पाषाण युग वगैरे जे काही एजेस आहेत, त्यांचे ठिकाणं, साईट्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत आणि त्याचे फीचर्स एकदा लिहून काढा आणि ते पाठ करा. त्याच्यानंतर हरप्पन सिव्हिलायझेशन, त्याच्यामधल्या साईट्स पाहितल्या. आता प्रत्येकाचं काय करायचं, जसं मी सांगितलं ॲटलिस्ट 10 फीचर्स बुकमधून काढून लिहायचे. म्हणजे जो प्रश्न आला महत्त्वाचे लिहायचे, जे कोणतेही साधे पॉईंट्स नाही लिहायचे, ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, प्रश्न तयार होऊ शकतो, असे पॉईंट्स काढायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर वैदिक काळामध्ये आता आपण जर प्रश्न पाहिले मागचे, तर मॅक्सिमम वैदिक काळावरती आलेले प्रश्न हे व्यक्तिविशेष होते. म्हणजे आपल्याला विचारले होत्या की स्कॉलर्स स्त्रिया विचारलेल्या होत्या. ठीक आहे. तर असे व्यक्तिविशेष येतात, म्हणून हे करतानाही बुकमध्ये जिथं कुठं व्यक्तिविशेष तुम्हाला आढळत वैदिक काळामध्ये तर ते आवर्जून करायचं. बाकी गोष्टी जनरलिस्टिक वाचून घेतल्या तरी चालते. महाजनपद बघा, आता मी जसं माझ्या 16 महाजनपद साईट्स घेतल्या, त्याचेसुद्धा तुम्ही फीचर्स तसे काढू शकता. आता पुढे बघा जैन धर्म आणि बौद्ध धर्म. ठीक आहे. आता ह्याला सगळ्यात जास्त फोकस UPSCला केला जातो. ठीक आहे. जैनिझम आणि बुद्धिझमवर खूप जास्त प्रश्न असतात UPSCला, दरवर्षी एक प्रश्न फिक्स असतो त्यांचा, परंतु इकडे तेवढे प्रश्न येताना दिसत नाही. परंतु आपलं सिलेबसला आहे म्हणून आपलं वाचणं काम आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट काय गोष्टी वाचून घ्यायच्या बघा. आता समजा ती पार्श्वभूमी काय आहे, तीर्थंकर जैन धर्मामध्ये कोणते झालेले आहेत ते व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचे. 22, 23 आणि 24 कोणते आहेत लेटेस्टचे ते पाहून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर महावीर स्वामींचा जन्म कुठं झालेला आहे, त्यांचं मूळ नाव काय होतं, वडिलांचं काय होतं, आईचं, हे सगळं बुकमध्ये भेटून जातं. त्याच्यानंतर त्यांनी तपश्चर्या कुठं केलेली आहे. ठीक आहे. त्या केवलज्ञान कुठं प्राप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलेले त्रिरत्ने काय आहेत, पंचमहातत्वे काय आहेत,
त्याच्यानंतर जैन धर्म स्वीकारलेले राजे कोणते कोणते आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर जैन सभा झालेल्या आहेत 2, जी पहिली पाटलीपुत्रला, दुसरी वल्लभीला झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली पाटलीपुत्राची चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जी दुसरी झाली ती वल्लभीला, ती देवर्षी शमन यांच्या काळात झालेली आहे, यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जैनिझम तुम्ही कव्हर करू शकता. त्याच्यानंतर त्यांचे काही साहित्य असेल जैन धर्माचं तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचे जैन धर्माचं सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणलं तर ते मॅक्सिमम अर्धमागधी भाषेतच आहे. ठीक आहे, तर ते त्यांचं काही साहित्य असेल तर बुकमध्ये दिलेलं असेल तर ते एकदा वाचून घ्या. तर ठीक आहे, त्याच्यानंतर बौद्ध धर्मामध्ये तुम्ही काय वाचू शकता की त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे, त्यांनी धम्म जो उपदेश केलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही वाचून घ्या व्यवस्थित. त्यांचं मूळ नाव काय होतं, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्म कुठला होता. त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल एक स्टोरी आहे की ते एकदा फिरायला असे निघालेले होते, तर त्यांना एक वृद्ध माणूस दिसला वगैरे, ज्या गोष्टी आहेत त्या बुकमध्ये दिलेल्या आहेत तर ते व्यवस्थित एकदा वाचून घ्या. त्यांना ज्ञानप्राप्ती कुठं झालेली आहे, कितव्या 35व्या वर्षी झालेली आहे, तर कोणत्या ठिकाणी, बोधगया या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर ते सारनाथला गेले, तर हे अशा गोष्टी त्यांनी आर्यसत्तेचे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी जसं बौद्ध धर्मसभा त्याच्यानंतर झालेल्या आहेत, 4 सगळ्यात महत्त्वाच्या बौद्ध धर्मसभा झालेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये ती मेन काय करायचं, बौद्ध धर्मसभा 1, 2, 3, 4 असा एक चार्ट तयार करायचा. त्याच्यामध्ये इयर लिहायचं, इथं ही पहिली कधी झाली, दुसरी, तिसरी, चौथी कधी झाली, ह्याचं ठिकाण काय होतं, ह्याचं ठिकाण, ह्याचं ठिकाण, ह्याचं ठिकाण. ह्याच्यानंतर ह्यावेळी राजा कोणता होता, म्हणजे कोणत्या राजाने ते ऑर्गनाईज केले होते. त्याच्यानंतर अध्यक्ष कोणते होते. ठीक आहे, जसं पहिल्या बौद्ध धर्मसभेचे महाकश्यप हे अध्यक्ष होते. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुम्ही करू शकता. किंवा पहिली बौद्ध सभा ही अजातशत्रूच्या काळामध्ये झाली. आता हा अजातशत्रू म्हणजे हा MPSC 14चा प्रश्न आहे की पहिली बौद्ध सभा अजातशत्रूच्या काळात झाली होती. ठीक आहे, अशा प्रकारे हे तुम्ही जैनिझम, बौद्धिझम ॲटलिस्ट एक बेसिक लेवलवरती तरी करून गेलं पाहिजे, म्हणजे पूर्ण सोडण्यापेक्षा. कारण डायरेक्ट प्रश्न आला तर हा बेसिक लेवलवरती येईल, जे मी ह्या गोष्टी सांगितल्यात ते. ठीक आहे, हे वाटल्यास पुन्हा मागं घ्या, व्यवस्थित मी काय पॉईंट सांगितले ते लिहून घ्या आणि त्यानुसार एक 2-3 पेजच्या, एक जैनिझमवरती 2 पेजची नोट्स आणि बुद्धिझमवरती 2 पेजची नोट्स तयार होईल. ठीक आहे, अशा प्रकारे हे करून घ्या. त्याच्यानंतर मगध येतं, मगधमधले जे काही राजे वगैरे झालेले आहेत ते पाहून घ्या. हर्यांक वंश, हर्यांक डायनॅस्टी आपण पाहतो, शिशुनाग डायनॅस्टी, शिशुनाग वंश पाहतो, नंदवंश, मौर्य, शुंग, कण्व, गुप्त, वर्धन, पल्लव, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, चोल, सातवाहन, संगमकाळ. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सर्वांचं काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या घराण्यामध्ये आता समजा मौर्य घेतलं, मौर्यांमध्ये सगळ्यात संस्थापक कोण होता, तर चंद्रगुप्त मौर्य. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांच्या काळामध्ये महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी काय केलेल्या आहेत किंवा इम्पॉर्टंट पॉईंट्स त्यांचे एक 7 ते 8 इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहायचे. ठीक आहे, अशा प्रकारे मौर्य वंशामध्ये कोणते कोणते संस्थापकांच्या जास्त माहिती घ्यायची, पण मधले जे असतील त्यांची एकदम महत्त्वाची गोष्ट जे काय असणार आहे त्या गोष्टी तुम्ही त्या लिस्टमध्ये ॲड करायच्या. म्हणजे आता मौर्य वंशामध्ये जे काही राजा असतील त्यांची एक लिस्ट बनवायची, म्हणजे फाउंडर आणि शेवटचा कोणता होता आणि यांचे फीचर्स काय काय होते, यांच्या काळात महत्त्वाच्या गोष्टी काय झाल्या, यांच्या काळात काय झाल्या, असं एक 3 ते 4 पेजची नोट्स तयार होते एवढ्या जणांची. ठीक आहे, तर ते एक व्यवस्थित करून घ्या, कारण हे का महत्त्वाचं आहे. आताच जो राज्यसेवा 2024ला प्रश्न पडलेला होता त्याच्यामध्ये इथूनच प्रश्न आलेला होता, सोपा प्रश्न होता अगदी. त्यांनी विचारलं होतं की सातवाहन घराण्याचा फाउंडर कोण होता. MPSC प्री 24चाच प्रश्न आहे, सातवाहन घराण्याचा म्हणजे सिमुख जे म्हणतो आपण, तर ते आहेत. आता इथं ॲड करायचं, सातवाहन लिहायचं वरी टायटल टाकून आणि त्याच्यामध्ये राजा ॲड करायचे. जसं पहिले होते सिमुख, दुसरे होते गौतमीपुत्र सातकर्णी, तिसरे होते वशिष्ठपुत्र पुलियामी, हाल पुलियामी, असे त्यांचे पुलियामी हे शेवटचे होते. ठीक आहे, अशा प्रकारे हे करायचं. तर मौर्यामध्ये मी जर सांगितलं सगळ्यात पहिले चंद्रगुप्त हे फाउंडर होते, मग बिंदुसार, अशोक, बृहद्रथ हा शेवटचे होते त्यांचे. तर ते अशा प्रकारे हे सर्व तुम्ही वंश एक तयार करू शकता, एक 2-3 पेजमध्ये लिस्ट तयार होईल. ठीक आहे, जरी तुमच्याकडे हे झालं नाही तरी ॲटलिस्ट मिनिमम जेवढं सांगतो आहे मी तेवढं तरी करा, किंवा कोणी सिनियर असतील ज्यांच्याकडे नोट्स रेडी असतील त्यांची हेल्प घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बाह्य आक्रमण जे झाले होते, तर बाह्य आक्रमण पर्शियन, ग्रीक, बक्ट्रियन, शक, पहलव, कुशाण, हुन. ठीक आहे, तर ह्यांच्याबद्दलही थोडी थोडी 1-1, 2-2 ओळीमध्ये माहिती काढून घ्यायची. ठीक आहे, अशा प्रकारे एन्शियंट हिस्ट्री तुम्हाला एक कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे कव्हर होईल.
ठीक आहे. यावेळेस तुम्ही करा, परंतु पुढच्या वेळेस नक्कीच मी ह्या सगळ्यांची एक डिटेलमध्ये मी बॅच घेणार आहे, जरी एन्शियंट, मेडिवल आणि मॉडर्न तिन्ही गोष्टींवरती. ठीक आहे, एकदम एक्झाम ओरिएंटेड MPSC प्री पुढच्या वर्षीसाठी. ठीक आहे, त्याच्यामुळे सध्या करताना तुम्ही एवढं ॲटलिस्ट करून जा. जे फ्रेशर्स आहेत, ते जे ओल्ड स्टुडंट्स आहेत त्यांचं हे झालेलंच असणार आहे. ठीक आहे, म्हणून काही अडचण नाही. आता पुढे जाऊया. आता बघूया आपण मेडिवल हिस्ट्री, मध्ययुगीन इतिहास. आतापर्यंत जर काही अडचण असेल किंवा तुमचं काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मेडिवलमध्ये आपण पाहूया. मेडिवलसुद्धा खूप मोठा पार्ट आहे, परंतु मेडिवलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर व्यक्तिविशेष. इथं देखील आयोगाच्या PYQमध्ये आपल्याला काय दिसतं की व्यक्तिविशेष प्रश्न आहेत. त्यांचे जे काही सुरुवातीचे आक्रमणकारी होते, त्याच्यानंतर जे काही मुघल साम्राज्य आलं, हे म्हणजे त्यांच्या काळात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, काय होत्या, हे अशा गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपल्या नोट्स काढताना सुद्धा त्याच पद्धतीनं पाहिजेत. ते पुढं सांगितलेलं आहे मी. बघा आता बघा, शासक, त्यांचे दरबारी कोण होते आणि लिटरेचर त्याचं, ह्याच्यावरती एक राज्यसेवा परीक्षा 2022ला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये गझनी यांच्या दरबारी होते अल्बिरुनी आणि त्यांचं लिटरेचर कोणतं होतं तहकीक-ए-हिंद. ठीक आहे, ह्याच्यावरती प्रश्न विचारला. ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे हे नावं जवळजवळ सेम वाटतात. हे बघा, आणि खाली तारीख-ए, इथे कुठं गेलं, तारीख-ए-हिंद बघा, तारीख-ए-हिंद किंवा तहकीक-ए-हिंद, हे कन्फ्यूज होतं. आता हे अमीर खुसरोंचं आहे. ठीक आहे, आणि हे अल्बिरुनीचं आहे. तर हे कन्फ्युजिंग गोष्टी जिथं असतात तिथं आयोगाचं लक्ष असतं, तिथं प्रश्न जातो. त्याच्यामुळे असं चार्ट फॉर्मॅटमध्ये तरी ॲटलिस्ट तुम्ही करून घ्यायला पाहिजे. तर बघा, गझनी बघा, गझनीचा दरबारी होता अल्बिरुनी आणि त्यानं जे काही लेखन लिटरेचर त्याचं काय काय आहे, तबकात-ए-हिंद, किताब-ए-हिंद, तहकीक-ए-हिंद. त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक दरबारी होता हसन निजामी आणि लिटरेचर काय आहे तजुल मासीर. ठीक आहे, तर हे थोडंसं मराठीत लिहिण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं होतं, परंतु जे इंग्लिशमध्ये ऑफिशियल सोर्स आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर MBT म्हणजेच मोहम्मद बिन तुघलक. आता त्याच्या काळात दरबारी होता इब्न बतुता, ज्यानं रिहाला ही कादंबरी लिहिलेली आहे. त्यानंतर अमीर खुसरो होता, तुघलकनामा त्यानं लिहिलेला आहे आणि तारीख-ए-हिंद लिहिलेला आहे. त्याच्यानंतर FST म्हणजे फिरोजशाह तुघलक, ह्यांनी दरबारी त्याचा बर्निहा होता आणि त्यानं तारीख-ए-फिरोजशाही आणि फतवा-ए-जहांगीर हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मुबारक शहाने बघा याया बिन अहमद आणि तारीख-ए-मुबारकशाही हे लिटरेचर लिहिलेलं आहे. तर हे ॲटलिस्ट ही लिस्ट पाठ करा, म्हणजे पुढचा प्रश्न जर ह्याला जोडून आला, जोड्या लावायला येऊ शकतो किंवा काही येऊ शकतो, तर ह्याच्यामध्ये तरी तुमचे 4पैकी 2 तरी ह्याच्यातूनच कवर होऊन जातील. ठीक आहे, आणि तुम्हाला वाचताना जर काही अजून आढळली तर तुम्ही इथं खाली लिस्ट ती तयार करू शकता. ठीक आहे, पुढं जाऊया. आता बघा, प्रवासी आणि त्यांचा कालखंड म्हणजे कोणत्या काळात ते आलेले होते. जसं मी सांगितलं की ह्युएन आपण पाहताना म्हणलं मी पुढे ते कवर करेल कोणत्या राजांच्या काळात आलं, तर तोच आहे हा पार्ट. फाह्यान बघा, फाह्यान आला होता चंद्रगुप्त IIच्या काळामध्ये, ह्युएन आला होता हर्षवर्धनच्या काळात, त्याच्यानंतर पुलकेशी IIच्या काळात, नरसिंहवर्मन I आणि भास्कर वर्मन या सर्व राजांच्या काळात तो भारतात येऊन गेलेला आहे. ठीक आहे, निकोला द कोंती हा देवराया Iच्या काळात आला होता. ठीक आहे, आणि अब्दुल रजाक हा देवराया II याच्याकडे आला होता. तर हा प्रश्न राज्यसेवा परीक्षा 2024ला विचारलेला आहे. देवराया IIच्या काळामध्ये खालीलपैकी म्हणजे अब्दुल रजाक हा कोणाच्या काळामध्ये आलेला होता, त्याचा आन्सर होतं देवराया II. ठीक आहे, हा सुद्धा म्हणजे विजयनगर साम्राज्याचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये त्यांचे फाउंडर होते हरिहर व बुक्का. ठीक आहे, दुसरे होते देवराया I आणि हे तिसरे राजे होते देवराया II. ठीक आहे, यांच्या काळामध्ये अब्दुल रजाक हा आलेला होता. तर अशा प्रकारे हे प्रवासी आणि त्यांचा कालखंड करून घ्या. पुढेही याच्यावरती ह्युएन जास्त चर्चेमध्ये असतो, कारण UPSCला त्याच्यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत आणि तो जास्त जणांच्या काळातही आलेला आहे, म्हणून ह्याच्यावरती प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा, मेडिवलवरती सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कशावरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, जसं मी आता एन्शियनमध्ये सांगितलं तशीच तुम्हाला इकडे देखील लिस्ट करायची आहे. म्हणजे सुरुवातीचे जे काही आक्रमणकारी होते, मोहम्मद बिन कासिम असेल, पुन्हा महमूद गझनी असेल, मोहम्मद घुरी असेल, त्याच्यानंतर हे चालू झालेले हे घराणे, गुलाम घराणे, खिलजी, तुघलक, सय्यद, लोधी घराणे असेल, त्याच्यानंतर आलेलं विजयनगर साम्राज्य असेल, आत्ताच मी जर सांगितलं फाउंडर त्याची होती हरिहर व बुक्का, त्याच्यानंतर मुघल आलेले, त्याच्यानंतर वहिमनी साम्राज्य म्हणजे जे आदिलशाही वगैरे ज्या काही होत्या गोष्टी ते वहिमनी साम्राज्यात होत्या आणि मराठा साम्राज्य. ठीक आहे, आता ह्या सर्व गोष्टींची सुद्धा तुम्ही एन्शियन जसं मी सांगितलं तशी तिथं लिस्ट बनवून त्याचं नोट्स काढायचे. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल गुलाम घराण्यातला फाउंडर कोण होता तर कुतुबुद्दीन ऐबक हा होता. त्या कुतुबुद्दीन ऐबकबद्दल एक 4-5 गोष्टी महत्त्वाच्या ज्या काही होत्या, म्हणजे जसं त्यानं अढाई दिन का झोपडा किंवा त्याच्या वेळेस कॅपिटल ही लाहोरला त्यांना नेलेली होती, कुतुब मिनारचं बांधकाम चालू केलेलं होतं. तर हे अशा गोष्टी ते
कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात झालेल्या होत्या. ठीक आहे, तर ह्या अशा प्रकारे तुम्ही ते नोट्स बनवू शकता. ह्याचीसुद्धा नोट्स एक 3 ते 4 पानात तुमची तयार होऊन जाईल. आता मराठा साम्राज्याची सुरुवात जी आहे ती 11वीचं जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांची सुरुवात दिलेली आहे. ठीक आहे, आणि जो पुढचा पार्ट आहे जिथं पेशवे वगैरे आलेले आहेत ते आपल्याला समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणून हे सुद्धा कव्हर करा. इथं वसईचा तह वगैरे ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा पार्ट होता. पुढे जाऊया. आता बघा मॉडर्न हिस्ट्रीकडे वळूया. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये खूप वास्ट आहे मॉडर्न हिस्ट्री, परंतु आता मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये जर म्हटलं तर समाजसुधारक येतात, वृत्तपत्र येतात. ठीक आहे, अशा गोष्टी मॅक्सिमम विचारल्या जातात. तर ह्या गोष्टी मी आज फोकस करणार आहे. आणि समाजसुधारक बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. जुन्या विद्यार्थ्यांचे समाजसुधारक बऱ्यापैकी पाठ असतात किंवा ते वाचायची टेक्निक आलेली असते. आणि आपणही शक्यतो राज्यसेवा पूर्वसाठी समाधान महाजन सरांचं बुक वाचतो किंवा अजूनही बरेच बुक्स आहेत. तर ॲटलिस्ट आपण त्यातून समाजसुधारक केलेले असतात. परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना एकदम कन्फ्युजन असतं की समाजसुधारक म्हणजे खूप मोठी गोष्ट वाटते की कशातून वाचायचं, काय वाचायचं, कारण खूप सारे पुस्तक अवेलेबल आहे, सोर्स अवेलेबल आहे. तर राज्यसेवा पूर्वसाठी सफिशियंट आहे समाधान महाजन सरांचं बुक. परंतु जर कंबाईनसाठी मेनसाठी म्हणाल तर थोडंसं आपल्याला गाठाळ सरांच्या बुककडे जावं लागतं किंवा अजून गोष्टी थोड्याशा फार वाचाव्या लागतात. ठीक आहे, तर PYQ आणि काही गोष्टी केल्यानंतर हे राज्यसेवा पूर्वसाठी सफिशियंट राहू शकतं. आता मी इथं आणलेलं आहे बघा चार्ट फॉर्मॅटमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हे समाजसुधारकांवर ज्यावेळी प्रश्न येतो आपल्याला 3 ते 4 स्टेटमेंट दिले जातात आणि हे कोणाचं वर्णन आहे असे 4 ऑप्शनमध्ये आपल्याला खाली लिहावं लागतं. तर ह्याच्यामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला कोणतं तरी त्यांचं साहित्याचं नाव दिलेलं असतं. ठीक आहे, किंवा काहीतरी त्यांचं न्यूजपेपरचं नाव दिलेलं असतं. तर हे तुम्हाला एक क्ल्यू आहे. तुम्ही करताना जर फ्रेशर असाल तर तुम्ही कशा प्रकारे करू शकता. सगळ्यात आता तुमचं शेवटच्या 15 दिवसात तर सगळं काही होणार नाही, म्हणून जे फ्रेशर्स आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की मी इथं लिस्ट दिलेली आहे. लिस्टमध्ये मी इथं साहित्य ॲड केलेलं आहे. तसाच इथं पुढं कॉलम तुम्ही ॲड करायचा वृत्तपत्र, म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचं साहित्य काय, त्यांचं वृत्तपत्र काय, त्यांनी पुढचं करायचं संस्था कॉलम, संस्थामध्ये त्यांनी कोणत्या संस्था स्थापन केलेल्या आहेत, आणि पुढचा एक कॉलम करायचा इतर, म्हणजे त्यांच्याशी रिलेटेड तुम्हाला एक 4 ते 5 पॉईंट कोणते सगळ्यात महत्त्वाचे वाटत आहेत की जे वारंवार PYQमध्ये विचारलेले आहेत, किंवा एक 7 ते 8 पॉईंट तुम्ही काढू शकता. हे कारण हे महत्त्वाचे आहेत. मी जी लिस्ट घेतलेली आहे ह्याचं तरी थोडंसं फार एक डिटेलमध्ये करा, म्हणजे तुम्हाला एक स्ट्रॉंग बेस तयार होईल. आणि ह्याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन मग एक चांगलं समाधान महाजन सरांमधून किंवा कंबाईनला गेलात तर मग गाठाळ सरांच्या बुकमधून व्यवस्थित तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्या. परंतु एक राहिलेले 15 दिवस ज्यांनी आतापर्यंत समाजसुधार केलेले नाहीत त्यांच्यासाठी मी सांगतो आहे. ठीक आहे, थोडंफार ही मेहनत घ्या, कारण हे तुम्ही जर जेव्हा स्वतःच्या हाताने लिहाल ना, वृत्तपत्र फार नाही आहेत, एक 10 ते 12 येतील पुढं मी जी काही लिस्ट आहे त्याच्यामध्ये, तर ते तुम्ही जेव्हा हाताने लिहाल तेव्हा ते परफेक्ट होणार आहे. ठीक आहे, संस्था पण जास्त नाहीत, एक 9-10 संस्था तुम्हाला दिसतील, आणि इतरमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता. तर हे मी का सांगतो आहे, कारण साहित्य वृत्तपत्र हे जर तुमचं समाजसुधारकांचं परफेक्ट असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला 3 ते 4 स्टेटमेंट दिले जातात. कोणत्या तरी एका स्टेटमेंटवर तुम्हाला क्ल्यू लागून जातो, अरे हे यांचं साहित्य आहे. ठीक आहे, म्हणून डायरेक्ट तुम्ही ऑप्शन टिक करू शकता. परंतु जर इतर काही गोष्टी त्यांचे सहकारी वगैरे विचारले तर अशा वेळेस अवघड जाऊ शकतं. परंतु ॲट बेसिक लेवलला काहीच न करता स्किप करण्यापेक्षा हे एक बेसिक लेवलला तुम्ही करून घ्या. बघा, सुरुवात करूया. समाजसुधारक, त्यांचं साहित्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरती राज्यसभेत 2023ला प्रश्न विचारलेला आहे. शून्य लब्धी हे त्यामध्ये ऑप्शनमध्ये होतं, जे 4 स्टेटमेंट दिलेले होते त्याच्यामध्ये शून्य लब्धी हे ऑप्शनमध्ये होतं. ठीक आहे, म्हणजे एका स्टेटमेंटमध्ये होतं. त्याच्यावरून हे लक्षात येतं की बाळशास्त्री जांभेकर त्याचं उत्तर आहे. बाळशास्त्री जांभेकरांचं साहित्य बघा, नीतिकथा, शून्य लब्धी, बालव्याकरण आणि संध्याचे भाषांतर. ठीक आहे, दादोबा पांडुरंग तरखडकरांचं मराठी भाषेचे व्याकरण, यशोदा पांडुरंगी, धर्मविवेचन, विधवा श्रुमार्जन, मराठी नकाशाचे पुस्तक. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकहितवादी गोपाळहरी देशमुख त्यांचं कोणतं साहित्य आहे, जातीभेद, हा बघा राज्यसभा 2021 आहे. त्याच्यानंतर ग्रामरचना, भारतखंड पर्व, लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानचा इतिहास, पानिपत, गीतातत्व आणि भिक्षुक. त्याच्यानंतर डॉक्टर भाऊदाजी लाड, स्त्रीबाल हत्या, जैन धर्माची परंपरा, हेमाद्रीचा काळ, कालिदासाचा कालनिर्णय. ठीक आहे, त्यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी, वेदोक्त धम्मप्रकाश, सुखदायक राज्यप्रकरण निबंध आणि भावार्थ सिंधू आणि बोधसागर रहस्य. ही समोर जागा मी जी सोडलेली आहे ती तुमच्या कॉलम करण्यासाठी सोडलेली आहे. तर इथं तुम्ही ॲड करा, म्हणजे ह्या ज्या 3-4 स्लाईड आहेत, म्हणजे तसं 3-4 पेजमध्ये तुमचं ते समाजसुधारक ॲटलिस्ट 15 दिवसांसाठी ते काही न स्किप करण्यापेक्षा थोडंफार एक बेस म्हणून राहील. ठीक आहे, विष्णुशास्त्री पंडित बघा,
ह्यांच्यामध्ये महत्त्वाचं आहे ब्राह्मण कन्या विवाह, स्मृतिशास्त्र, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा, नाना फडणीस यांची बखर आणि विधवा विवाह. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले बघा, हा राज्यसेवा प्री 2021चा प्रश्न आहे. इशारा विचारलेला आहे. सगळ्यात फर्स्ट कादंबरी त्यांची होती. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांची कसब, गुलामगिरी, सत्सार, अस्पृश्यांची कैफियत, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तृतीय रत्न हे नाटक लिहिलेलं आहे आणि सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ मानला जातो. ठीक आहे. पुढे आहे सावित्रीबाई फुले, भावनकाशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे त्यांचे 2 महत्त्वाचे लिटरेचर आहे. त्याच्यानंतर बाबा पद्मनजी बघा, यमुना पर्यटन ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि शब्दकोश म्हणजे डिक्शनरीज आपण म्हणू शकतो आजच्या भाषेमध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया बघा, बेहरामजी मलबारी, गुजरात अँड गुजरातीज आणि नीती विनोद. तर हे कसं लक्षात ठेवू शकतो आपण, बेहरामजी मलबारी थोडंसं गुजरात टाईपचं नाव वाटतं आणि तिकडचे बिझनेसमॅन असतात किंवा असं लक्षात ठेवा काहीतरी. गुजरात अँड गुजरातीज, नीती विनोद. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी, द राईज ऑफ मराठा पॉवर, एकेश्वर नष्ट यांची कैफियत. आता एसेज ऑन इंडियन इकॉनॉमी याचा अर्थ महादेव गोविंद रानडे हे इकॉनॉमिस्ट होते. हे तुम्हाला अशी क्ल्यू लागले पाहिजे ज्यावेळेस तुम्ही वृत्तपत्राचे देखील नावे पाहताना ते अशी क्ल्यू लागले पाहिजे. कारण उद्या असाही प्रश्न तयार होऊ शकतो, 4 नावं दिली जातील, खालीलपैकी कोण इकॉनॉमिस्ट नव्हते असे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे कळालं पाहिजे की लोकहितवादी जे लक्ष्मीज्ञान वगैरे त्यांनी म्हणलेलं आहे, कुठं गेलं बघा, लक्ष्मीज्ञान. ठीक आहे. याचा अर्थ हे इकॉनॉमिस्ट विचारसरणीचे आहे. ठीक आहे. तर असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर पुढं बघा, गोपाळ गणेश आगरकर बघायचं आपल्याला. वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस जे टिळकांबरोबर होते ते, विकार विलसित, वाचार्थल चकित व्हाल हा त्यांचा निबंध आहे. त्याच्यानंतर पंडित रमाबाई बघा, स्त्री धर्मनीती, दी हायकास्ट हिंदू विमन, माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे आणि त्यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज हा त्यांनी स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे. सिद्धांत विजय महत्त्वाचा आहे. मुकुंदराव पाटील बघा, विठोबाची शिकवण, कुलकर्णी लीलामृत, आसुडाचे फटके आणि शेठजी प्रताप. ठीक आहे. हे सर्व जे काही मी लिहिलेले आहेत समाजसुधारक हे सगळे त्यांच्या बर्थ डेटनुसार लिहिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे जन्मानुसार सिक्वेन्स वाईज लिहिलेले आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, ह्यांचं खूप मोठं लिटरेचर आहे आणि ह्यांच्यावरती प्रश्न देखील खूप आहे. बघा, प्राचीन भारतातील व्यापार, द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्सेस इन ब्रिटिश इंडिया आणि कास्ट इन इंडिया. आता हे 2 हायलाईट करण्याचं कारण म्हणजे ह्याला 100 वर्ष झाले दोन्हीला. 1924 साली हे दोन्ही प्रसिद्ध झाले होते आणि त्याला 100 वर्ष 2024मध्ये झालेले आहेत. द इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया आणि कास्ट इन इंडिया. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिलेशन ऑफ कास्ट, हू आर द शूद्राज, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अनटचेबल्स, बुद्धा अँड हिज धम्मा. ठीक आहे. अजूनही आहेत, तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. ठीक आहे. अण्णाभाऊ साठे बघा, चित्रा, त्याच्यानंतर फकीरा, वारणेचा वाघ, रानगंगा, अग्निदिव्य, चिखलातील कमळ, माकडीचा माळ, माझा रशियाचा प्रवास. ठीक आहे. हे महत्त्वाचे अण्णाभाऊ साठेंचं लिटरेचर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक महत्त्वाचे काही समाजसुधारक मी घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच हे ॲटलिस्ट पाठ झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा, कारण समाजसुधारक ह्या टॉपिकला एड नाही आहे. आयोग कुठूनही कसाही प्रश्न विचारू शकतं, परंतु स्किप करण्यापेक्षा ॲटलिस्ट बेसिक स्टडी तरी आपला पाहिजे. त्याच्यामुळे हा मी चार्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, मॉडर्न हिस्ट्रीमधलं पुढे बघूया आपण रिलिजियस रिफॉर्म्स म्हणजे धर्मसुधारणा चळवळ. ह्याच्यावरती देखील आता लेटेस्ट राज्यसेवा प्री 2022ला प्रश्न विचारलेला आहे. बघा, हे समाज आहे तिकडे लिहिलेले आणि त्यांचे संस्थापक. आता तुम्हाला काय करायचं आहे, एक A4 शीट घ्या आणि लँडस्केप म्हणजे आडवे A4 शीटवरती तुम्हाला एक चार्ट तयार करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा समाज, त्याच्यानंतर त्यांचे संस्थापक, इथं मी दिलेलं आहे, इयरसुद्धा लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा कॉलम करायचा ठिकाण म्हणजे कोणत्या ठिकाणी संस्था स्थापन केली, समाज स्थापन केला. त्याच्यानंतर मदत केलेले व्यक्ती कोणते होते. ठीक आहे. तुम्हाला कोण इझिली भेटून जातील कोणत्याही बुकमध्ये. 3-4 व्यक्ती ॲड करायचे म्हणजे उद्या जर प्रश्न आला त्या अँगलनी किंवा तुम्हाला हे तरी कळून जाते की ह्या व्यक्तीच्या समकालीन कोण होते. ठीक आहे. म्हणून ते एक क्ल्यू लागून जातो. त्याच्यानंतर त्या समाजाचं मुखपत्र काय होतं हा पुढच्या कॉलममध्ये आणि शेवटी मग इतरसाठी एक कॉलम ठेवून द्यायचा. म्हणजे इतर काही गोष्टी प्रत्येकाचा ब्राह्म समाजाशी रिलेटेड म्हणजे त्यांचं स्प्लिट कसं होत गेलेलं आहे तर ते तुम्ही तिथे इतरमध्ये पॉईंट टाकू शकता 3-4 पॉईंट. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रत्येकाचं कव्हर करायचं. बघा, ब्राह्म समाज 1828 स्थापना केलेली आहे राजाराम मोहन रॉय यांनी. मानव धर्म सभा 1844 स्थापना केलेली आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. हाच प्रश्न राज्यसेवा प्री 2022 याच्यासोबतच परमहंस सभा
म्हणजे प्रश्न होता की मानव धर्मसभा, मुंबई येथे मानव धर्मसभा आणि परमहंस सभा कोण स्थापन केले? तर उत्तर होतं दादोबा पांडुरंग तरखडकर. त्याच्यानंतर ज्ञानप्रसारक मंडळ 1848 दादोबा पांडुरंग तरखडकर, परमहंस सभा 1849 दादोबा पांडुरंग तरखडकर. हे तिन्ही संस्था दादोबांच्या महत्त्वाच्या आहेत. प्रार्थना समाज बघा 1867 आत्माराम पांडुरंग तरखडकर, जे की दादोबांचेच भाऊ होते. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज 1873 महात्मा फुले यांनी स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर आर्य समाज 1875 स्वामी दयानंद सरस्वती. त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी 1875 मॅडम ब्लावाटस्की आणि कर्नल ॲल्कॉट. ठीक आहे. त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन 1897 कोणी स्थापन केलेलं आहे? स्वामी विवेकानंद. आणि डिप्रेस क्लासेस मिशन 1906 वीरा शिंदे. ह्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर काही आढळलं तर तुम्ही त्या लिस्टमध्ये खाली ॲड करू शकता. ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. तर बघा, पुढं बघायचं आपल्याला मॉडर्न हिस्ट्रीमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो म्हणजे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट, जो की गांधीयुग किंवा गांधीयुगानंतर झालेल्या सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत गांधीजींच्या काळातल्या, त्याचा आपल्याला सिक्वेन्स विचारला जातो, घटनांचा कालक्रम विचारला जातो. तर तो आपल्याला आता पाहायचा आहे. बघा, इथं मी लिस्ट आणलेली आहे 3 स्लाईड्सवरती. ही पूर्ण लिस्ट आहे जे की 1905 पासून म्हणजे आपण काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर जिथून जहाल मवाळ सुरू झाल्याच्या नंतर जिथून पुढचा काळखंड आहे तिथून आपण पाहणार आहोत. म्हणजे हा सिक्वेन्स तुम्हाला इथून पुढचा राज्यसेवा प्री बघा, राज्यसेवा प्री 23ला इथं विचारलेला आहे. नेहरू रिपोर्ट, पुणे करार, व्हाईट पेपर, हे अजून एक होतं त्याच्यामध्ये. हे सिक्वेन्स लावायला त्यांनी विचारलेलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न येतात ह्याच्यावरती. राज्यसेवा प्री 22ला जे दिलेलं होतं त्याच्यामध्ये हे 2 ऑप्शन होते, ज्याच्यामध्ये राजाची योजना, शिमला परिषद, याच्यावरून तुम्ही ते टिक करू शकत होता आन्सर. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे प्रश्न विचारतात. हा सिक्वेन्स जर तुम्हाला पाठ असाल तुम्हाला इतरही प्रश्न सॉल्व्ह करायला सोपं जातं, कारण तुम्हाला इव्हेंट्स माहीत असतात. ह्याच्यानंतर हे झालेलं आहे. जर प्रश्नामध्ये तुम्हाला असला अरे नाही ह्या काळामध्ये हा व्यक्ती होता, हा इव्हेंट नंतर झालेला आहे, अशा प्रकारे हे प्रश्न सॉल्व्ह होतात मॉडर्नचे. ठीक आहे. मॉडर्न हा फक्त वाचून पाठ होणारा आणि प्रश्न सॉल्व्ह होणारा असा विषय नाही आहे. हे लिंकेजेस तुम्हाला करावे लागणार आहे. त्याच्याचबरोबर गव्हर्नर्सही एकदा लिस्ट करून घ्यायची, गव्हर्नर्सची व्यवस्थित, आणि प्रत्येक गव्हर्नरच्या काळात 1-2 महत्त्वाच्या घटना काय झालेल्या आहेत ते लगेच तुम्हाला इकडे क्लिक होत जातं. ठीक आहे. हा सिक्वेन्स पहिले पाठ करा आणि त्याच्याबरोबरीनं ह्या सगळ्या गोष्टी इतर करून घ्या. आता बघा, ऑगस्ट 1905मध्ये स्वदेशी चळवळ झालेली. आता मी लिस्ट व्यवस्थित वाचतो, एकदम फोकस लक्ष देऊन बघा, आणि लेक्चरच्या नंतर ही 1-2 वेळेस लिहून काढा म्हणजे ते पाठ होईल लवकरात. बघा, ऑगस्ट 1905 स्वदेशी चळवळ, ऑक्टोबर 1905 बंगालची फाळणी आणि वंगभंग आंदोलन. ठीक आहे. आता जिथे इयर सेम आहे तिथं मी मंथ आणलेलं आहे म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी कोणते आधी आहे कोणते नंतर आहे. 1907 सुरत स्प्लिट झालेली आहे. ठीक आहे. सुरतला जे अधिवेशन झालं होतं तिथं काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे जहाल आणि मावळांमध्ये. ठीक आहे. एप्रिल आणि सप्टेंबर 1916 होम रूल चळवळ झालेली आहे. ते एप्रिलमध्ये कोणी चालू केली ती? लोकमान्य टिळकांनी. सप्टेंबरमध्ये अॅनी बेझंट यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर डिसेंबर 1916मध्ये लखनौ करार आपण पाहतो. 1917 ऑगस्ट डिक्लेरेशन बघतो. मार्च 1919 रौलेट कायदा पाहतो. त्याच्यानंतर एप्रिल 1919मध्ये काय झालं? जालियनवाला बाग हत्याकांड. ठीक आहे. ऑक्टोबर 1919वर हंटर कमिशन आलेलं होतं. नोव्हेंबर 1919मध्ये खिलाफत चळवळ झाली. 1920मध्ये असहकार चळवळ, गांधीजींनी नॉन कोऑपरेशन मुवमेंट चालू केली. इथे एक ॲड करू शकतात. 1917मध्ये जे गांधीजींनी सुरुवात जी केली चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा. ठीक आहे. ह्या 3 सत्याग्रहांपासून चालू केला. आता ह्याचा ट्रिक म्हणजे केक अशी लक्षात ठेवत होता. CAKE केक, चंपारण्य, अहमदाबाद, खेडा हा त्याचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. 1917मध्ये इथं एक ॲड करायचे. त्याच्यानंतर 1920मध्ये असहकार चळवळ चालू केली. 1922मध्ये बघा चौरी चौरा घटना झाली आणि असहकार चळवळ थांबवली गांधीजींनी, आणि त्याच्यामुळे काही नाराज झालेले जे होते त्यांनी स्वराज्य पक्ष स्थापन केलेला आहे 1 जानेवारी 1923ला. ही डेट बघा, 1 जानेवारी वर्षांची सुरुवातच आहे आणि 1923 स्वराज्य पक्ष, मोतीलाल नेहरू वगैरे त्यांनी स्थापन केले. हे व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 1924मध्ये बघा HRA हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन. 1927मध्ये सायमन कमिशन इस्टॅब्लिश झालं होतं आणि 1928ला ते भारतात आलं होतं. जे सायमन गो बॅकच्या आपण घोषणा दिलेल्या होत्या ते 1928मध्ये. त्याच्यानंतर बघा ऑगस्ट 1928मध्ये नेहरू रिपोर्ट. त्याच्यानंतर मे 1929मध्ये आयर्विनची दीपावली घोषणा होती. त्याच्यानंतर डिसेंबर 1929मध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी, जे डिसेंबर 1929मध्ये लाहोर अधिवेशन झालेलं होतं. ठीक आहे. लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. त्याच्यानंतर जानेवारी 1930मध्ये 11 पॉईंट प्रोग्राम होता जो नेहरूंनी दिला होता.
12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडी यात्रा, आणि ह्या दांडी यात्रेनं गांधीजींनी काय चालू केली, CDM म्हणजेच सविनय कायदेभंग चालू केलेला आहे 6 एप्रिल 1930ला. त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स भरवण्यात आल्या. नोव्हेंबर 1930 पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, म्हणजे गोलमेज परिषद. मार्च 1931 काय झालं, गांधी आयर्विन पॅक्ट झाला, कारण गांधी तिकडे जात नव्हते ना राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी, तर त्यासाठी गांधी आयर्विन पॅक्ट, त्याला दिल्ली पॅक्टसुद्धा म्हणतात. तर गांधीजी इथं सेकंड ह्याला उपस्थित राहिले होते, परंतु सक्सेसफुल झालेली नव्हती. ठीक आहे. डिसेंबर 1931ला सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. ऑगस्ट 1932 रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड, म्हणजे जो जातीय निवड होता तो आणलेला होता, कम्युनल अवॉर्ड. ठीक आहे. मग ह्याच्यावरून गांधीजींनी येरवडा जेलमध्येच आपलं आमरण उपोषण चालू केलेलं होतं, आणि त्यांना समजूत घालण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर गेले होते, आणि दोघांमध्ये जो करार झाला होता तो म्हणजे पुणे करार. ठीक आहे. सप्टेंबर 1932 झाला होता. त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर 1932 थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली, आणि पुढे 1933 व्हाईट पेपर, म्हणजेच जी श्वेतपत्रिका म्हणतो ती इथं 1933 आहे. ठीक आहे. तर ह्या 3वरती सिक्वेन्सवरती प्रश्न विचारायला होता, त्याचा सिक्वेन्स लावा म्हणून राज्यसभेत 2023ला. अशा प्रकारे ही लिस्ट झाली. आता पुढं बघूया. 1936 बघा फैजपूरचं अधिवेशन झालं, महत्त्वाचं आहे. 22 डिसेंबर 1939 रोजी डे ऑफ डिलिव्हरन्स, जे आपण पाहतो की युद्धामध्ये इंग्लंडने काय केलं, आपले भारतीय सैन्य आपल्या इथं न विचारताच पाठवून दिलं. ठीक आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या राजीनामे देऊन टाकले. ठीक आहे. आणि त्याला जी मुस्लिम लीग किंवा जिन्ना होते त्यांनी सेलिब्रेट केलं होतं. तर तो दिवस 22 डिसेंबर 1939 म्हणजे डे ऑफ डिलिव्हरन्स आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट 1940 ऑगस्ट ऑफर आलेली. ऑक्टोबर 1940 वैयक्तिक सत्याग्रह झालेला, आणि त्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये चलो दिल्लीचा नारा देऊन हा वैयक्तिक सत्याग्रह पुढे गेलेला आहे. ठीक आहे. वैयक्तिक सत्याग्रहाचे सगळ्यात पहिले सत्याग्रही, गांधीजींचे सगळ्यात पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोणाला माहीत असतील तर सांगा, कमेंटमध्ये सांगा ते. 1942 बघा क्रिप्स मिशन झालं होतं. ऑगस्ट 1942 छोडो भारत ठराव. 1 जुलै 1944 राजाजी योजना आलेली होती. जानेवारी 1945 देशाई लियाकत अली योजना आलेली होती. त्याच्यानंतर 14 जून 1945 वेव्हेल योजना. 25 जून 1945 शिमला परिषद झालेली होती. मे 1946 कॅबिनेट मिशन भारतात आलेलं होतं. 3 जण जे होते, A.B. अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स आणि अजून एक तिसरे होते, त्यांचं नाव मला सध्या क्लिक होत नाही आहे, परंतु 3 जणांचं कॅबिनेट मिशन आलेलं होतं. फेब्रुवारी 1947 ॲटलिन घोषणा झाली होती. 3 जून 1947 माउंटबॅटन योजना झाली होती. ठीक आहे. आता ह्याच्यानंतरचं आपण पॉलिटीमध्ये बघतो, म्हणून तो सिक्वेन्स तिथं पुढं कंटिन्यू करायचा. ठीक आहे. अशा प्रकारे हे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स जे काही होते, घटनांचा कालक्रम, हे महत्त्वाचं आहे. हा पाठ करा. हा जर तुम्हाला एकदा पाठ झाला ना तर मॉडर्न हिस्ट्री तुम्हाला वाचायला खूप सोपं जाईल, कारण तुम्हाला गोष्टी लिंक होत जातील. समजा तुम्ही इथं असाल पुणे करार, तुम्हाला ह्याचं लिंकेजेस मागं माहीत होतील, हे का आलेलं आहे, आणि त्याची जी लिंक माहीत असेल पुणे करार का आणला, तर ते लक्षात ठेवायची गरज पडत नाही. स्टोरी फॉर्मॅटमध्ये हिस्ट्री हा अत्यंत सोपा विषय आहे, स्टोरी फॉर्मॅटमध्ये आहे. ठीक आहे. त्याला त्यानुसारच डील करा. आता बघा सगळ्यात शेवटी राज्यसेवा पूर्वसाठी सगळ्यात महत्त्वाचे तुमची चेकलिस्ट काय असायला पाहिजे ते मी सांगतो. आता 80चं तर आपण पाहिलं, 80 शेवटी तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मिडिवलचंही आपण तिथं पाहिलेलं आहे. आता मी मॉडर्नचं सांगतो. मॉडर्नमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, इथं एका ठिकाणी मांडणं म्हणजे ते शक्य नव्हतं, म्हणून मी तोंडी सांगतो, तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. बघा सगळ्यात पहिल्यांदी सुरुवात करायची जे इंग्रज आले होते, तर तिथल्या इंग्रजांच्या ज्या वखारी स्थापन करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. तर पहिली मसुलीपट्टणम. तर हे सिक्वेन्स जो होता 4 ते 5चा, तर 4 ते 5 केल्या तरी चालते महत्त्वाच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो इंग्रज अधिकारी आला आपल्या इथल्या कोणत्या राजाला भेटला, त्यावेळेस मुघल होते. ठीक आहे. तर कोणाला भेटला वगैरे ह्या गोष्टी तिथं करून घ्या. त्याच्यानंतर जे काही खालसाकरण आणि तैनाती फौज सबसिडरी अलायन्स आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये तो जो सिक्वेन्स होता, कोणते संस्थान कशाप्रकारे खालसा केले होते किंवा तैनाती फौज कोणी कशा प्रकारे स्वीकारल्या होत्या सबसिडरी अलायन्स, त्याचा सिक्वेन्स पाहून घ्या. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. दरवर्षी एक प्रश्न असतो, म्हणून गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय बेसिक आहे, जास्त काही डिटेलमध्ये जायचं नाही. प्रत्येकाने सगळ्यात महत्त्वाचं काय केलेलं आहे, आणि तुम्हाला त्याच्यावरून एक आयडिया येऊनच जाते की त्या जेव्हा तुम्ही वाचता तो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे सुद्धा तुम्ही नोट्समध्ये लिहून काढायचं. म्हणजे समजा इथे एखादं नाव लिहिलं, तो व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर ते नोट्समध्ये फक्त असं लिहायचं. म्हणजे आणि महत्त्वाच्या त्यांच्या 3-4 गोष्टी लिहून घ्यायच्या. एक्झाममध्ये जरी ह्याच्या बाहेर काही गेलं, तो जो एखादा समजा एखादा व्यक्ती निगेटिव्ह आहे,
ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हे जे स्टेटमेंट विचारलेलं आहे हे पॉझिटिव्ह आहे, तर तो व्यक्ती एलिमिनेट आपण करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे ह्या ट्रिक्स स्वतःच्या डेव्हलप करा, ठीक आहे. गव्हर्नर जनरल व्हायसरॉय हा कामी येतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जे शिक्षण आयोग आहेत महत्त्वाचे, शिक्षण आयोग आणि त्यांचे जे काही अध्यक्ष आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारला आहे, दुर्गाबाई देशमुखांवरती प्रश्न झालेला आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचे जे काही महत्त्वाचे आहेत राधाकृष्ण कोठारी वगैरे त्यांचे एक तीन चार त्यांचे जे काही मेन त्यांनी दिलेले हे असतील, काय म्हणतो आपण, शिफारसी असतील, त्या व्यवस्थित करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही शैक्षणिक संस्था आहेत पूर्ण आपल्या हिस्ट्रीमध्ये वाचताना तुम्हाला एक चार्ट तुम्ही तयार करू शकता. शैक्षणिक संस्था ती कोण स्थापन केलेली आहे आणि कधी झालेली आहे एवढं जरी केलं तरी सफिशियंट राहू शकतं. त्याच्यानंतर वृत्तपत्रे समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये छान प्रकारे दिलेले आहेत बघा. एक 5-6 पानामध्ये सगळे वृत्तपत्र कवर आहेत. त्याच्यामध्ये हे प्रामुख्यानं कोणते करायचे, तर ब्राह्मणेतर वृत्तपत्र सगळ्यात जास्त विचारले जातात, किंवा शाहू महाराजांनी मदत केलेली वृत्तपत्रे म्हणून शाहू महाराजांच्या सेक्शनमध्ये सुद्धा आहेत समाजसुधारकांमध्ये, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप जाऊ शकता वृत्तपत्र करण्यासाठी. त्यानंतर जमीन सुधारणा, या 3 प्रकारची जमीन सुधारणा आपल्याकडे झालेल्या आहे, त्याचा एक चार्ट तयार करायचा, किंवा कोणाकडे समाधान महाजन सरांचा बुक असेल त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे छोटासा चार्ट दिलेला आहे. तेवढं जरी केलं म्हणजे तिथं दिलेलं आहे कायमधारा कोणी लागू केली, कोणत्या भागात लागू केली, आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चर कसं होतं, म्हणजे सरकार, त्याच्यानंतर मध्यस्थी कोणी होता का, जमीनदार आणि शेतकरी वगैरे, अशा प्रकारे चार्ट छान प्रकारे दिलेला आहे, तो करून घ्या. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, म्हणजे बऱ्याच जणांनी जे इंग्लिशमधून हिस्ट्री करताय, तुमचं जरी स्पेक्ट्रम तुम्ही वापरलेला असेल, परंतु प्रिलिमसाठी अशा काही गोष्टी आहेत की चार्ट फॉर्मॅट वगैरे तुम्हाला करणं गरजेचे असतात, त्या काही मराठी पुस्तकांमध्ये देखील चांगले दिले आहे. तर हे लँग्वेज बॅरियर ठेवायचं नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे. कारण काय होतं, हे जिथं सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे ते फक्त आपण मराठीत आहे, थोडंसे वाचण्यासाठी सुरुवातीला वाटतं अवघड, परंतु तिथं जर तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन करून तुम्ही इंग्लिशमध्ये जरी तो चार्ट तयार केला तुमच्या नोटबुकमध्ये, तरी ते सफिशियंट, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ते पाठवण्यासाठी मदत करते, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रिलिमसाठी तरी ॲटलिस्ट लँग्वेज बॅरियर ठेवायचं नाही. हां, मेनसाठी तुम्हाला मुद्दे पाहिजेत, तुम्हाला स्ट्रक्चर पाहिजे, आन्सर लिहायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे तुम्ही तिथं स्पेक्ट्रम वापरू शकता. परंतु थोडंसं प्रिलिमसाठी तुम्हाला जे कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत जे आपल्याला दिसतं ज्याच्यामधून भरपूर प्रश्न येत आहेत, तर ते ॲटलिस्ट तुम्ही चार्ट्स तरी उचलणं गरजेचं आहे, ठीक आहे. ते हेल्पफुल राहील. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, जे काही समाजसुधारक म्हणण्यापेक्षा सोशल रिफॉर्म्स पाहिले, सामाजिक क्रांती पाहिली आपण, ठीक आहे. तर त्या सामाजिक क्रांतीमध्ये मी चार्ट तयार करायला सांगितलेलं तुम्हाला, तशा प्रकारे तो चार्ट व्यवस्थित तयार करा. त्याच्यानंतर जे काही दुष्काळ आयोग आलेला एक चार्ट आहे बघा, समाधान महाजन सरांच्या बुकमध्ये खूप छान प्रकारे दिलेला आहे. तर त्याची एक ट्रिक आहे, परंतु ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, सोपं आहे, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. त्याच्यानंतर ज्या काही राष्ट्रीय संस्था आहेत, राष्ट्रीय संस्था म्हणजे INC वगैरे ज्या काही आहेत आता लेटेस्टमधल्या, तर त्या तुम्ही सगळ्या करून घ्या. एक सुरुवातीपासून त्या चार्ट दिलेला आहे, पुन्हा असोसिएशन, त्याच्यातून सार्वजनिक सभा कधी आली, काय त्यांचे संस्थापक कोण होते आणि त्यांच्याशी रिलेटेड व्यक्ती कोण होते, तर एक छानसा चार्ट आहे, तो एक व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर काँग्रेसचे सेशन, आता काँग्रेसचे सेशन करताना भरपूर आहेत, कोणते करायचे, तर सुरुवातीचे ॲटलिस्ट 3-4 तुम्हाला माहीत पाहिजेत. आणि जे महत्त्वाचे, जसं लाहोर अधिवेशन आपण म्हटलं, आता रिसेंटली मी तुम्हाला जे दाखवलं लाहोर अधिवेशन झालेलं, लाहोर अधिवेशनामध्ये काय केलं तर आपण संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. तर ह्यांचे अध्यक्ष कोण होते, लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, किंवा इथं फैजपूर मी महत्त्वाचं सांगितलं आहे, फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर हे ॲटलिस्ट महत्त्वाचे एक 9 ते 10 तरी तुम्हाला ॲटलिस्ट झाले पाहिजे, म्हणजे स्किप करण्यापेक्षा. कमी वेळ आहे, ठीक आहे, मला हे म्हणजे समजत आहे, परंतु स्किप करण्यापेक्षा हे ॲटलिस्ट महत्त्वाच्या गोष्टी जरी तुम्ही करून गेलात ना, ह्याचा फायदा होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, 1857चा उठाव आपण म्हणू शकतो. 1857च्या उठावामध्ये जे काही नेतृत्व होतं त्याच्यावरती लेटेस्टला सुद्धा प्रश्न आलेला आहे, राज्यसभा परीक्षा 24ला सुद्धा आहे, आणि पाठीमागे देखील प्रश्न आहेत. त्याचा एक चार्ट आहे, किंवा कुठे कुठे उठाव झाला, भारतात कुठे झाला, महाराष्ट्रात कुठे झाला, हे एक बेसिक ॲटलिस्ट वाचून घेतलं पाहिजे, कारण तिथपर्यंत जात आहे. त्याच्यानंतर स्टेट बोर्डचं जे बुक आहे बघा, 11वीचं जे ओल्ड स्टेट बोर्डचं बुक आहे, 11th ओल्डचं हिस्ट्रीचं, त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारात तुम्हाला महाराष्ट्र भूगोल जो आहे तो कव्हर केलेला आहे, आणि तो दोन्ही इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. आता मी ते डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मी देतो, त्याच्या लिंक्स. मराठीची सुद्धा PDF अपलोड करतो 11वी स्टेट बोर्डाची जुन्या, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा अपलोड करतो, म्हणजे तुम्हाला ते इझी जाईल वाचायला. म्हणजे मी जो चार्ट समाजसुधारकांचा दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट माहिती भरताना पहिले त्या 11च्या ओल्ड स्टेट बोर्डमधून भरा,
म्हणजे त्यातले समाजसुधारक पहिले करून घ्या जे नवीन फ्रेशर असतील त्यांनी, कारण तिथे देखील प्रश्न खूप जास्त फिरत आहेत. म्हणजे कंबाईनला लेटेस्ट जरी पाहिले आपण मागच्या वर्षीच्या असेल किंवा या वर्षीच्या किंवा राज्यसेवेच्या पेपरला असेल तर त्याच्यातून सॉल्व्ह होतात प्रश्न. ठीक आहे, त्याच्यामुळे त्या दोन बुकच्या लिंक मी दिलेल्या आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून ते डाउनलोड करा. आता बघा शेतकरी उठाव जे काय झालेले आहेत, त्याच्यानंतर आपण पाहतो कोळी उठाव, भिल्ल उठाव, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेले शेतकऱ्यांचे उठाव. आता हे त्याच्यामध्ये छान प्रकारे दिलेलं आहे. जे 11th स्टेट बोर्डचं बुक आहे जुनं, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे हे दिलेलं आहे. तर तिथून ते तुम्ही कव्हर करून घ्या. त्याच्यानंतर जी काय राष्ट्रीय चळवळ आणि गांधीयुग आपण जे म्हणतो, गांधीजी आले 1915ला आणि तिथून पुढे गांधीयुग चालू झाला आणि राष्ट्रीय चळवळ पुढे, जो मी आता तुम्हाला हा सिक्वेन्स घेतलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्याशी रिलेटेड देखील तुम्ही हे व्यवस्थित करून घ्या. म्हणजे ह्याचे जे इव्हेंट्स आहेत ह्याची माहिती काढायची थोडी. आता समजा दांडी यात्रा म्हणलं, दांडी यात्रेबद्दल कुठून कुठपर्यंत ती होती, ठीक आहे, किती किलोमीटर होती, ह्याच्यावर देखील काही एक्झाममध्ये आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे ॲटलिस्ट तुम्हाला प्रत्येकाची 3-4 ओळीमध्ये माहिती काढायची. ठीक आहे, म्हणजे ते पाठवून जाईल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा, बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे गांधीजींचे महत्त्वाचे इव्हेंट्स असतील ते करून घ्या. आणि समाजसुधारक मी जेवढे सांगितले आहेत तेवढे तर कराच, म्हणजे मस्ट आहेत ते. आणि हे झाल्याच्यानंतर वेळ उरला तर बाकीचे देखील करून घ्या, कारण समाजसुधारक वास्ट आहे, आपण प्रेडिक्ट करूच शकत नाही की ह्याच्यातूनच प्रश्न आहेत. परंतु जे दिसतं 1-2-3 वर्षामध्ये ज्यांच्यावरती वारंवार प्रश्न येत आहेत ते मी इथे घेतलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं सगळं हे हिस्ट्री संपलेलं आहे. आणि जी आपण सिरीज चालू केलेली होती 40 टॉपिक सिरीज, प्रत्येक विषयामधून आपण 8-8 टॉपिक्स घेणार होतो, ती सिरीजसुद्धा आपली इथं कन्क्ल्यूड करतो आहे मी, संपली म्हणून जाहीर करतो. आपण सायन्सचे 3 व्हिडिओ पाहितले, ज्याच्यामध्ये सायन्सचे जवळपास 13 पॉईंट पाहिले आपण, बायोलॉजीचे 5, फिजिक्सचे 4 आणि केमिस्ट्रीचे 4 टॉपिक्स पाहिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पॉलिटीचे 8 टॉपिक्स पाहितले, इकॉनॉमिक्सचे सुद्धा 9 पाहितले, जॉग्राफीचे सुद्धा 9 पाहितले, हिस्ट्रीचे सुद्धा आज आपण 9 टॉपिक्स जवळजवळ पाहिलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला 40 घ्यायचे होते, परंतु आपण जवळपास 50 घेतलेले आहे. ठीक आहे, हे टॉपिक्स म्हणजे सगळ्यात मोस्ट रिपीटेड, तुम्हाला एक चांगल्या प्रकारे रिव्हिजन होऊन जावं आणि तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारत आहे. ठीक आहे, म्हणजे कोणत्या घटकांवरती जास्त फोकस करत आहे हे तुमच्या लक्षात यावं आणि शेवटच्या काळामध्ये एक इफेक्टिव्ह रिव्हिजन कमी काळामध्ये होऊन जावी, ह्याच्यासाठी ही एक सिरीज होती. सिरीज तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. आणि असे मी म्हणत नाही की ह्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, प्रश्न जातीलही. आता 100 प्रश्नांमध्ये तुम्ही जर हा दरवर्षीचा अनुभव आहे, दरवर्षी तुमचे कोणी सिनियर असेल तुम्ही विचारू शकता, प्रत्येकालाच हे वाटतं की यावेळेसचा पेपर खूप टफ आलेला आहे, खूप टफ आहे पेपर, खूप वेगळे प्रश्न होते. हे असतंच, कारण 100 प्रश्नांमधले एक जवळपास 25 ते 30 प्रश्न किंवा 40पर्यंत प्रश्न असे असतात जे थेट तुम्ही वाचलेल्या सोर्सेसमधून येतात. आणि बाकीचे जे 60 ते 70 प्रश्न असतात ते अप्लाइड स्वरूपाचे. अप्लाइड म्हणण्यापेक्षा थोडंसं तुमचा बेस स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही तिथं लीड घेऊ शकता. ठीक आहे, म्हणून तिथं प्रेझेन्स ऑफ माइंड शांत असणे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ते ऑटोमॅटिक तुम्हाला टॅकल होतात ते सुद्धा प्रश्न. तर अशा प्रकारे ही आपली सिरीज संपलेली आहे. तुमचं एक इफेक्टिव्ह रिव्हिजन शेवटच्या काळात व्हावं ह्यासाठी ही सिरीज घेतली. सिरीज कशी वाटली हे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या भागाकडे जातो, ते म्हणजे शेवटच्या 15 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. ठीक आहे, तर हा एक शेड्यूल मी एक तयार केलेला आहे बघा. 25 ऑक्टोबर 26 ऑक्टोबरला तुम्हाला हिस्ट्री कंप्लीट करायचं आहे, 27 ऑक्टोबरला इकॉनॉमिक्स. तर इकॉनॉमिक्स राज्यसेवा पूर्वाला तेवढे डिटेलमध्ये म्हणण्यापेक्षा जसं कंबाईनला आपल्याला 25-30 टॉपिक्स करावे लागतात, तेवढे टॉपिक्स इकडे राज्यसेवेला करण्याची गरज नाही आहे. तुम्ही जर माझा इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे. ठीक, त्याच्यानंतर 28-29 तारखेला तुम्हाला सायन्स हा विषय तुम्ही करून घ्या. आतापर्यंत चांगल्या प्रकारे रिव्हिजन झालेलंही असणार आहे आणि हे रिव्हिजन केल्यामुळे तुम्हाला आता हे 2 दिवसात तो सब्जेक्ट कव्हरही होणार आहे. त्याच्यानंतर पुढे आहे जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, हे आहे 30 आणि 31 ऑक्टोबरला तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर 1 आणि 2 नोव्हेंबरला तुम्हाला पॉलिटी करायचं आहे. ठीक आहे, पुढे बघा आता हा जो स्लॉट आहे ह्याच्यामध्ये एक सब्जेक्ट 1 दिवस, अशा प्रकारे हिस्ट्रीला 3 नोव्हेंबर, 4 नोव्हेंबरला इकॉनॉमिक्स, 5 नोव्हेंबरला सायन्स, 6 नोव्हेंबरला जॉग्राफी प्लस एन्व्हायरमेंट, 7 नोव्हेंबरला पॉलिटी, 8 नोव्हेंबरला तुम्हाला इथं जे तुम्ही वाचणार आहात हे वाचताना एक तुम्हाला एक लिस्ट तयार करायची. म्हणजे हिस्ट्रीमधले असे कोणते एक 5 ते 6 टॉपिक्स आहेत जे तुम्हाला कन्फ्यूज होत आहेत, जे इम्पॉर्टंट आहेत परंतु तुम्हाला लक्षात राहत नाही आहेत. ठीक आहे, डिफिकल्ट जात आहेत, हे अशी एक लिस्ट तयार करायची इथेच. आणि ती लिस्ट तुम्हाला कशी होईल, इथे एक तुमची एक चांगल्या प्रकारे हे 5 विषयांची एक लिस्ट तयार होईल आणि ती लिस्ट तुम्ही इथं रिवाईज करायची. ठीक आहे, ती लिस्ट तुमची रिवाईज झाल्यानंतर तुम्ही इतर गोष्टी वाचू शकता, परंतु ती लिस्ट ॲटलिस्ट तुमची जर कंप्लीट झाली तर तुम्हाला एक कम्प्लिशनचं फिलिंग येतं.
म्हणजे जी तुमच्या आवड टॉपिक जात आहेत सगळ्या विषयातले ते सगळे तुम्हाला ह्या शेवटच्या दिवशी ते रिवाईज होतात, ठीक आहे. आणि ह्या तारखेला जवळपास संध्याकाळी 8 वाजता जेवण झाल्याच्या नंतर अभ्यास थांबून द्यायचा आणि चांगल्या प्रकारे रात्री झोप पूर्ण घ्यायची. एक्झामला फ्रेश माइंडनं जायचं, काही डोक्यात आणायचं नाही. पेपर निघेल नाही निघेल, फक्त एवढं लक्षात द्यायचं की आज मी आलो आहे, मला पेपर देऊन घरी जायचं, ठीक आहे. एवढं सिम्पल माइंड जर ठेवून गेला तर तुम्हाला तिथं बर्डन येणार नाही. आणि जे काही अप्लाइड क्वेश्चन असतात किंवा तिथल्या तिथेच असतं आन्सर, बऱ्याच क्वेश्चनमध्येच आन्सर दडलेलं असतं, तर ते तुम्हाला तिथं क्लिक व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे माइंड स्टेबल असणं गरजेचं आहे. म्हणून 8 नोव्हेंबरला तुम्हाला एक चांगलं रिव्हिजन करायचं आहे तुमच्या शेवटच्या त्या लिस्टचं, म्हणून जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्सही वाढेल आणि 9 नोव्हेंबरला छानपैकी पेपर द्यायचा आहे. आपण पुन्हा पेपर झाल्यानंतर भेटणारच आहोत. आता शेवटचं एक सांगतो ते म्हणजे ह्या दिवशी 9 नोव्हेंबरला तुम्हाला पेपर सोडवताना कशाप्रकारे टॅकल करायचा आहे पेपरला ते आपण आता पाहूया. तर हा जो टाईम टेबल दिलेला आहे तो एक नवीन मुलांसाठी, म्हणजे ज्याला अनुभव नसतो काय नसतो ते डिटेलमध्ये वाचतच राहतात. म्हणजे शेवटचे 4-5 दिवस उरल्यानंतर त्यांना लक्षात येतं अरे आपलं रिव्हिजन राहिलं. म्हणून त्यांच्यासाठी हा शेड्यूल मी दिला आहे. ज्यांचा शेड्यूल ऑलरेडी तयार आहे त्यांनी त्यांच्या शेड्यूलनुसार अभ्यास करावा, ठीक आहे. 3 रिव्हिजन 4 रिव्हिजन करतो या भानगडीत पडू नका, कारण तेवढं होणारही नाही आहे. आणि शेवटी व्यवस्थित जर तुमचं वाचून नाही झालं तर ते ह्या दिवशी तुम्हाला टेन्शन आले, ठीक आहे. त्याच्यामुळे ही रिडिंग इथली चांगली करा. ह्या रिडिंगमुळे इथं एका दिवसात एक विषय तुमचा होऊन जाईल, ठीक आहे. आणि एक्झाम पुढं गेली आहे त्याच्यामुळे एक रिडिंग तुमची एक्स्ट्रा झालेलीच असणार आहे. त्याच्यामुळे ह्या शेड्यूलला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही, जे काही नवीन मुलं असतील त्यांना. त्याच्यानंतर पुढं जाऊया. आता बघा GS पेपर 1साठी तुम्हाला काय करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हाऊ टू स्टार्ट. बऱ्याच जणांना कसं असतं, काहीतरी एक स्ट्रॅटेजी पाहिजे असते पेपर सोडवण्यासाठी. ते विचारतात पहिला विषय कोणता सोडू. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला जो विषय सोपा जातो त्या विषयापासून सुरुवात करा. म्हणजे गेल्यात जर तुम्हाला एखादा विषय पॉलिटी आवड जातो, पॉलिटीनं सुरुवात केली आणि त्याच्यातले पहिले 5-6 आले नाही तर तुम्हाला एक बर्डन क्रिएट व्हायला सुरुवात होतं. म्हणून एक अशा प्रकारे तुम्ही करू शकता की सोप्या विषयापासून सुरुवात, ठीक आहे. काही जणांचं असू शकतं की म्हणजे वेगळ्या प्रकारे पेपर आला पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत मी सोडतो, ठीक आहे. त्याच्यातही काही अडचण नाही. पेपरमध्ये 2 तासाचं टायमिंग कसं मॅनेजमेंट करायचं ह्याच्याबद्दल तुम्ही ॲटलिस्ट 3 राऊंड घेऊ शकता. म्हणजे तुमचं 2 तास हे खूप सफिशियंट झाले. कंबाईनला 100 प्रश्न आपण एका तासात सोडतो आहे, पण इकडं आपल्याला 2 तास आहे तिथेच. त्याच्यामुळे 3 राऊंड होतात. पहिला राऊंड बघा 1 तास 15 मिनिटाचा घ्यायचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 50 ते 60 क्वेश्चन तुमचे गोल करून झाले पाहिजे. सगळ्यात तुम्हाला कन्फर्म जे असतात आपले असे एक 25-30 प्रश्न असे असतात की आपल्याला कन्फर्म येतातच, तर ते लगेच गोल करून टाकायचे. आणि त्याच्याचबरोबर असे काही प्रश्न असतात जिथं आपण 2 ऑप्शन एलिमिनेट करतो, परंतु 2मध्ये आपल्याला कन्फ्युजन राहतं, हा की हा. तर हा लिहून टाकायचा प्रश्न. इथे तुमचं इन्स्टिंक्ट काम करतं, तुम्हाला तिथं तो आठवतो. कारण तुम्ही वापस जेव्हा याल ना हे प्रश्न सोडवण्यासाठी 2-2 वाले जर सोडून दिले तर ते खूप मोठा एक चंक राहील. आणि शेवटच्या एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये जर तुमचा तो चंक राहिला तर तो तुम्हाला तिथं बर्डन क्रिएट करेल आणि पेपरही कंप्लीट होणार नाही. त्याच्यामुळे जो 2 ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होणारा पार्ट आहे ना तो तुम्ही इथंच लिहून टाकायचा, ठीक आहे. म्हणजे एकदम बेस्ट तुम्हाला काय वाटतं आहे की सगळ्यात जवळचं कोणतं वाटतं त्या 2पैकी. तुम्हाला प्रश्न वाचूनही ते कळून जातं. आपल्याला एक इन्स्टिंक्ट असतं की ठीक आहे मला हे 2 वाटतं आहे परंतु हे जास्त वाटतं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही टॅकल करू शकता. पहिला जो राऊंड आहे 1 तास 15 मिनिटामध्ये 50 ते 60 क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. काही जणांचा हा पहिला राऊंड 1 तास 30 मिनिटावर समजा गेला तर त्यांनी तिसरा राऊंड घ्यायचा नाही, ठीक आहे. पहिल्या राऊंडमध्ये मग तुमचे ॲटलिस्ट 60 ते 70 गोल झालेलेच असणार आहे जर तुम्ही एवढा वेळ घेतला आहे. आणि सेकंड राऊंडमध्ये राहिलेले तुम्ही करू शकता. परंतु यांनी पहिला राऊंड 1 तास 15 मिनिटाचा घेतलेला आहे. सेकंड राऊंड तुम्ही अर्धा पाऊण की 30 to 35 मिनिट्सचा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 30 प्रश्न म्हणजे जे असे प्रश्न होते तुम्हाला एक एलिमिनेट झालेला आहे परंतु 3मध्ये कन्फ्युजन आहे, ठीक आहे. आणि तिथंही आपलं इन्स्टिंक्ट काम करतं की कोणता तरी एक अजून चुकीचं वाटतं आहे आपल्याला, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सेकंड राऊंडमध्ये प्रश्न सोडवायचे, एक एलिमिनेट झालेले. आणि तिसरा राऊंड म्हणजे असे प्रश्न ठेवलेले असतात तुम्ही की तुम्हाला त्याच्यातलं काहीच माहीत नाही. असे 10 ते 15 प्रश्न असतात ज्याच्यामधलं काहीच माहीत नाही, कळत नाही काय लिहावं. तर असे प्रश्न काही अप्रोच लावून किंवा क्वेश्चनमध्ये काय दिसतंय का, एखाद्या वेळेस शॉर्ट फॉर्म दिलेला असतो त्याचं एखादं फर्स्ट लेटरवरून काही ऑप्शनमध्ये दिसतंय का, ते असं काहीतरी करून 90 ते 95 म्हणजे जर पेपर मीडियम टू इझी लेवलचा असेल तर तुमचा हा अटेम्प्ट असला पाहिजे, ठीक आहे. आणि फारच जर पेपर डिफिकल्ट जर आला तर तुमचा 80 to 90मध्ये अटेम्प्ट राहिला पाहिजे, ह्याच्यापेक्षा खाली जायला नको. हे फार डिफिकल्टसाठी झालं बरं, एकदम डिफिकल्टसाठी.
ॲटलिस्ट एवढा अटेम्प्ट पाहिजे. परंतु मीडियम टू इझी लेवलचा जर पेपर असेल किंवा इझी टू मीडियमचा लेवलचा पेपर असेल तुमचा 90 ते 95चा अटेम्प्ट पाहिजे. कारण 1/4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, जास्त लॉस होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हा GSचा पेपर सॉल्व करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त कोणाची काही स्ट्रॅटेजी असेल किंवा आतापर्यंत टेस्ट सिरीजमध्ये फॉलो केलेलं असेल तर तुम्ही तेच फॉलो करा. मी पुन्हा सांगतो, हे कोणासाठी ज्यांना आतापर्यंत काहीच अनुभव नाही आहे पेपरचा, फर्स्ट टाईम पेपरला जात आहे किंवा मनामध्ये भीती आहे की काय फॉलो करू, काहीच कळत नाही, गोंधळल्यासारखं होते, त्यांच्यासाठी मी सांगतो आहे. ठीक आहे. आता बघा CSATसाठी तुम्हाला कशा प्रकारे फॉलो करायचं आहे. CSAT बघा जवळपास आपल्याला म्हणजे 2 तास भेटतात, 80 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज, त्याच्यानंतर मॅथ, रिझनिंग आणि डिसिजन मेकिंग अशा प्रकारे असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल 2023 आणि 24चा पेपर कंपल्सरीली सॉल्व करून पहा. म्हणजे तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना आयडिया येऊन जाईल की CSATचा पेपर कसा असतो. बऱ्याच जणांनी हे सुद्धा पाहिलेलं नसतं, डायरेक्ट एक्झाममध्ये जाऊन CSATचा पेपर पाहता. तर हे असं करू नका. ॲटलिस्ट 2023-24चा ज्यांनी कोणी सोडवलं नसेल सगळ्यांनी हा पेपर सोडून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक फ्लो राहील CSATचा आणि एक्झामच्या दिवशी अचानक काहीतरी नवीन असं वाटणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही टायमिंग कशी फॉलो करायची आहे बघा. पहिला 1 तास 20 मिनिट ते 1 तास 30 मिनिट ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज प्लस डिसिजन मेकिंग सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि होतं 1 तास 30 मिनिटामध्ये पॅसेज पण होतात आणि डिसिजन मेकिंग पण होतं. आणि त्याच्यानंतर उरलेल्या 30 मिनिटामध्ये मॅथ अँड रिझनिंग करायचं आहे. ठीक आहे. आणि हे चेंज होऊ शकतं बरं, पर्सन टू पर्सन. तुमचं समजा मॅथ रिझनिंग स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इथे वेळ कमी करू शकता, इथे वेळ जास्त देऊ शकता. ठीक आहे. हे तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरती अवलंबून असू शकतं. परंतु नॉर्मल जसा 23-24चा जर पेपर आला तर त्याच्यानुसार हे तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवू शकता. त्याच्यासाठी हे पेपर सॉल्व करून बघा, तुम्हाला त्याची डिफिकल्टी लेवल लक्षात येईल. आता अजून एक गोष्ट ती म्हणजे प्रश्न किती सॉल्व करायला पाहिजे असे काही जण विचारतात. आता पॅसेजवर टोटल 50 प्रश्न असतात, तर ह्याच्यापैकी 45 तरी तुमचे गोल करून झाले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे 4 ते 5 प्रश्न ठीक आहे समजून घेऊ आपण. काही इंग्लिशचे 1-2 प्रश्न असतील जे कळतच नाहीत, डिफिकल्ट किचकट आहेत. इंग्लिशचा एक जो पॅसेज आहे त्याच्यातले 1-2 प्रश्न असतील किंवा मग बाकीचे पूर्णमधले एखादा दुसरा प्रश्न असू शकतो जो परेशान करतो आहे, लक्षात येत नाही काय लिहावं. ठीक आहे, तिथं आपण सोडू शकतो. परंतु 45 तरी ॲटलिस्ट तुम्ही पॅसेजमध्ये करायला पाहिजे. कारण CSATचा पेपर खरा हा पॅसेजेस आपला काढून देतो. ठीक आहे. कारण मॅथ आणि रिझनिंग तेवढ्या प्रमाणात आपण जसं कंबाईनचे जसे प्रश्न असतात सोप्या लेवलचे तसे थोडेफार इथं डिफिकल्ट असतात कंबाईनपेक्षा. त्याच्यामुळे हे आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क देऊन जातं पॅसेज. म्हणून मेन फोकस इथं ठेवायचा. 50 पैकी ॲटलिस्ट तुम्ही 45 गोल झाले पाहिजे. तर ह्याच्यातले जवळपास 40 प्रश्न बरोबर येतात. हा अनुभव आहे मागचा. 40 प्रश्न जवळपास बरोबर येतात. ठीक आहे. हे पेपर तुम्ही 2 सॉल्व करून बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं जायचं ते म्हणजे आपलं आहे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंगवर 25 प्रश्न असतात. मी इथं काय म्हटलं आहे शेवटचे 30 मिनिट. ठीक आहे. 25 पैकी ॲटलिस्ट तुमचे 15 तरी गोल असे झाले पाहिजे की हे 15 तुम्हाला माहिती आहेत हे परफेक्ट आहेत. किंवा ह्याच्यातले 10 ते 12 जरी बरोबर आले ना ह्या 15तले म्हणजे खूप चांगला स्कोर येतो. 80+ जातो तुमचा स्कोर. आणि इथं हे आहे डिसिजन मेकिंग तर 12 पैकी 10 तरी कोणाला येतात. ह्याचं कारण असं आहे की डिसिजन मेकिंग सोपं आहे, हे तुम्ही सॉल्व करा किंवा अजून मागचे 7 ते 8 वर्षातले प्रश्न सॉल्व करून बघा डिसिजन मेकिंगचे. त्याच्यात एक स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा एक तुम्ही ज्यावेळेस प्रश्न वाचताना तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यावरती खाली 4 ऑप्शन दिले, ह्याच्यावरती काय डिसिजन असेल घ्या. कधी डिसिजन घेताना आपण काय असतं की पॉझिटिव्ह डिसिजन असतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या 4 ऑप्शनमधलं निगेटिव्ह पॉईंट कोणतं आहे की जे फारच लक्षात येऊन जातात. एवढी डिफिकल्ट लेवलचे प्रश्न असतात डिसिजन मेकिंगचे, तुम्ही मागचे सोडवा लक्षात येईल. असे 2 ऑप्शन तरी तुमचे इझिली एलिमिनेट होऊन जातात आणि 2मधलं तुम्हाला एक चांगलं डिसिजन घ्यायचं आहे तेही लक्षात येतं. म्हणजे मागचे जर तुम्ही 7 ते 8 वर्षातले सोडून जा, 5-5च प्रश्न आहेत प्रत्येकाला, 3-4 तास लागतील सोडवायला, व्यवस्थित ॲनलाईज करायला जास्त वेळ लागणार नाही. त्याच्यानंतर मॅथ आणि रिझनिंग आता कसं आहे शेवटचे 15 दिवस उरलेत, जास्त वेळ देणे शक्य नाही. परंतु CSATला तुम्ही डेली समजा 1 ते 1.5 तास जरी दिला तरी चांगल्या प्रकारे CSATची तयारी होऊ शकते. ज्यांची तयारी नाही आहे त्यांच्यासाठी हे 2 पेपर तुम्ही सोडून घ्या. आणि मॅथ रिझनिंगसाठी जसे रिपीटेड टॉपिक्स आहेत ज्याला आपण कोणते टॉपिक्स म्हणू शकतो बघा. मॅथमध्ये जसं क्लॉक आहे, कॅलेंडर आहे, एजवरचे काही गणित आहेत म्हणजे वयवारीवरती. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटीवरती प्रश्न असतो, ट्रेनवरती असतो म्हणजे ट्रेन प्लॅटफॉर्मला ओलांडते, ट्रेन दुसऱ्या
दुसऱ्या ट्रेनला ओलांडते, अशा प्रकारे. त्यानंतर रिव्हर बोटवरती प्रश्न असतात, सरासरीवरती असतात, पर्सेंटेज शेकडेवारीवरती प्रश्न असतात. त्याच्यानंतर सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, व्याजवारीवरती प्रश्न असतात. ठीक आहे, हे असे मॅथचे काही एक महत्त्वाचे 7 ते 8 टॉपिक्स आहेत. हे तुम्ही ॲटलिस्ट पाहून जा. काही जणांनी कंबाईनसाठी केलेले असतील तर त्याचे फॉर्म्युले व्यवस्थित पाहून जा. ठीक आहे, म्हणजे काय होईल, पॅसेज जरी डिफिकल्ट आले तरी तुम्हाला इकडं हातभार लागेल मॅथमध्ये. त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये बघा, आता डायरेक्शनवरती, दिशाज्ञानवरती प्रश्न असतो, फिक्स येतो दरवर्षी. त्याच्यानंतर क्यूबवरती असतो, तर क्यूबच्या काही टेक्निक्स तुम्ही पाहून घ्या. यूट्यूबवरती भरपूर टेक्निक्स अवेलेबल आहेत क्यूबवरचे प्रश्न कसे सोडवायचे. ठीक आहे, किंवा तुमच्याजवळ जे कोणतं बुक असेल, तुमच्या जे कोणते तुम्ही क्लासेस जॉईन केले असतील तिथल्या टेक्निक्स फॉलो करा. म्हणजे हे ॲटलिस्ट एकदा पाहून जा. त्याच्यानंतर काही प्रश्न असतात, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणता आकडा येईल किंवा कोणता अक्षर येईल, तर हे त्याच्या काही ट्रिक्स असतील तर त्या पाहून जा. त्याच्यानंतर आरशातली प्रतिमा, पाण्यातली प्रतिमा, हे असे बेसिक मॅथ अँड रिझनिंगचे चॅप्टर्स आहेत जे 15 ते 16 टॉपिक्स असे आहेत मॅथ्सचे. त्याच्यामध्ये 7 ते 8 आणि रिझनिंगचे 7 ते 8 टॉपिक्स. तर हे तुम्ही ॲटलिस्ट ओव्हरलुक करून जा. म्हणजे एका पेजवरती जरी तुम्ही मॅथचे फॉर्म्युले काढले, म्हणजे जे GSचा पेपर झाल्यानंतर 1-1.5 तासाचा वेळ भेटतो, त्याच्यामध्ये जरी मॅथचे फॉर्म्युले वाचले तरी ते तुम्हाला येऊन जाईल, व्यवस्थित आठवेल एक्झाममध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे ही तुमची 15 दिवसांची स्ट्रॅटेजी ठेवा. 1 ते 1.5 तास वेळ द्या CSATला, जास्त वेळ देऊ नका. जास्त वेळ आपल्या GSवरतीच फोकस करा आणि एकदम टेन्शन फ्री अभ्यास करा. काही नाही, नवीन विद्यार्थ्यांना येतं थोडंफार टेन्शन, परंतु पेपर दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, अरे मी उगीच टेन्शन घेत बसलो, पेपर तर सोपा होता, असं हे होतं पेपर दिल्याच्या नंतर. म्हणून आधीच सांगतोय, पेपर एकदम बिंदास द्या. सर्वजणांना ऑल द बेस्ट. पेपर झाल्यावर आपण नक्की भेटणारच आहोत. इथून पुढेही 15 दिवसात अभ्यासामध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या, तुम्ही थेट कोणत्याही व्हिडिओच्या खाली कमेंट टाका, ती माझ्यापर्यंत येते. कोणताही समजा आता फिजिक्सची तुम्हाला काही अडचण असेल तर फिजिक्सच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट टाका. त्या समजा तुम्हाला पॉलिटीची काय अडचण आली, पॉलिटीच्या व्हिडिओच्या खाली जाऊन कमेंट टाका. आणि पेपर खूप चांगल्या प्रकारे द्या. भेटूया आपण पुन्हा. ऑल द बेस्ट. थँक्यू.